नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आठवीच्या विज्ञानाचा 5वा धडा सुरू करणार आहोत, तो म्हणजे अणूचे अंतरंग। ओके, आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, प्रत्येक पदार्थ म्हणजेच काय की नॉर्मली या विश्वातील प्रत्येक पदार्थ हा म्हणजेच काय की लहानात लहान कणांनी म्हणजेच काय की अणूंनी बनलेला आहे। ओके, मग ह्या अणूचे अंतरंग काय आहे, म्हणजेच काय की अंतरंग म्हणजेच काय की अणूच्या आतमध्ये काय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आपल्याला बघायच्या आहेत। म्हणजे त्याची रचना वगैरे कशी आहे, कसं नाही, परत नंतर त्याचे मॉडेल्स कोणी तयार केले, कोणी नाही। ओके, परत नंतर त्याला अणूच्या अंतरंगाला नावं कोणी दिली, कशा प्रकारे दिली। ओके, ह्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती या धड्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे। ओके, मग बघा, आता या ठिकाणी बघा, आपण पाहिले की द्रव्य हे रेणूंचे बनलेले असते। ओके, द्रव्य हे कशाचे बनलेले असते, रेणूंचे बनलेले असते। रेणू कशाला म्हणतो आपण, म्हणजेच काय की नॉर्मली दोन किंवा दोनपेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र येऊन काय बनतात, त्या ठिकाणी रेणू बनतात। ओके, म्हणून जे काही द्रव्य आहे, ओके, त्याला काय म्हणतो आपण, द्रव्य जे आहेत कशाने बनलेले असतात, त्या ठिकाणी रेणूंचे बनलेले असतात। ओके, मग बघा, रेणू हे अणूंपासून बनलेले असतात। जे काही रेणू जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, अणूंपासून। ओके, जसं की बघा, आता या ठिकाणी म्हणजेच आता इथं जर विचार जर केला तर बघा H2O, आता H2O चा जर विचार जर केला बघा, आता याच्यामध्ये दोन मूलद्रव्य आपल्याला पाहायला भेटतात। बघा, हायड्रोजन किती पाहायला भेटतात, दोन हायड्रोजन आहेत, आणि परत नंतर एक काय आहे, ऑक्सिजन आहे। आता प्रत्येक ह्याच्यामधला सेपरेट काढलं म्हणजे काय, हा एक हायड्रोजन म्हणजे काय झाला, अणू झाला। परत एक ऑक्सिजन हा काय झाला, अणू झाला। ओके, आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन काय तयार झाला, रेणू तयार झाला। म्हणजेच त्या ठिकाणी रेणू हे कशांपासून बनलेले असतात, अणूंपासून बनलेले असतात। म्हणजेच अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे। म्हणजेच काय की नॉर्मली जे काही द्रव्य असणार आहे, कोणतंही द्रव्य, ओके, त्याचं सर्वात लहान एकक काय असणार आहे, त्या ठिकाणी अणू असणार आहे। कारण की नॉर्मली या विश्वातील प्रत्येक गोष्ट ही कशाने बनलेली आहे, अणूंनी बनलेली आहे। ओके, या फॉर्ममध्ये मग बघा, आता सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये ओके आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अणू होय। त्याला काय म्हणतो आपण, अणू म्हणतो। ओके, त्याला काय करा, अंडरलाईन करून ठेवा की बघा, सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम ठेवणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अणू असं म्हणतो। काय म्हणतो त्याला आपण, अणू असं म्हणतो। ओके, आता मला सांगा, ज्यावेळेस इथं एक रेणू तयार झालाय, कोणता, म्हणजेच काय की नॉर्मली पाण्याचा रेणू म्हणजेच काय की H2O तयार झालाय। आता H2O कशापासून तयार झालाय, हायड्रोजन पासून आणि ऑक्सिजन पासून तयार झालाय। बघा, आता यामध्ये जर विचार जर केला, ऑक्सिजनची ओळख वेगळी आहे, हायड्रोजनची ओळख वेगळी आहे। ओके, म्हणजेच नॉर्मली यांच्या ओळखांमध्ये फरक झालाय का, काही नाही। मग बघा की सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये, त्यांच्यामध्ये भौतिक बदल होऊ द्या किंवा रासायनिक बदल होऊ द्या, ओके, तर त्या भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये रासायनिक ओळख कायम ठेवतो। म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्या म्हणजेच काय की नॉर्मली, आता मला सांगा, या ठिकाणी हा ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे। आता या पाणी तयार झाल्यावर याला वेगळं नाव भेटणार आहे का, काही नाही भेटणार। ओके, म्हणजेच काय की ऑक्सिजन ऑक्सिजनच राहणार आहे, हायड्रोजन हायड्रोजनच राहणार आहे। ओके, म्हणजेच कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अणू असं म्हणतो। मग बघा, आपण मागील इयत्तेत अभ्यासले की बऱ्याच पदार्थांचे लहानात लहान कण रेणू असतात। म्हणजेच काय की नॉर्मली की मागील इयत्तामध्ये आपण बघितलं की नॉर्मली जे काय बरेच पदार्थ जे काय असतात त्यांचे लहानात लहान कण काय असतात, रेणू असतात। रेणू म्हणजेच काय की नॉर्मली वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार वेगवेगळ्या मूलद्रव्य एकत्र येऊन तयार झालेले जे काय संयुग असते त्याला काय म्हणतो आपण, रेणू असं म्हणतो। ओके, मग बघा, आपण मागील इयत्तेत अभ्यासले की बऱ्याच पदार्थांचे लहानात लहान कण म्हणजे काय असतो, रेणू असतात। काही थोड्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकच रेणू असतो। ओके, म्हणजेच काय की नॉर्मली एकच रेणू, जसं की इथं हायड्रोजन H2, ओके, एकच रेणू पाहायला भेटतो। ओके, मग परत नंतर O2 असेल, ऑक्सिजन, ओके, या फॉर्म मध्ये। परत नंतर रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात। त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा, जे काय रेणू जे आहेत ते कशाने तयार होतात, म्हणजेच काय की अणूंच्या रासायनिक संयोगाने काय होतात, त्या ठिकाणी तयार होतात। आता रासायनिक संयुग कसं, म्हणजेच काय की आता ऑक्सिजन सोबत ऑक्सिजन मिक्स झाला तर त्या ठिकाणी काय तयार होणार आहे, O2 तयार होईल। म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी आपल्याला जो काय आपण ऑक्सिजन घेतो ते, ओके, म्हणजे परत नंतर बघा, त्यावरून आपल्याला समजते की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे काय असतो, त्या ठिकाणी अणू असतो। आता या अणूची दुसरी एक डेफिनेशन,
ओके, म्हणजेच बघा की रासायनिक संयुगामध्ये बघा संयुगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे काय असतो, त्या ठिकाणी अणू असतो. परत नंतर बघा अणुविषयी संकल्पना 2500 वर्षांहूनही कशी आहे, जुनी आहे. म्हणजेच काय की नॉर्मली अणुविषयी जी काय संकल्पना आहे, ओके, म्हणजेच काय की नॉर्मली 2500 वर्षांपेक्षा कशी आहे, जुनी आहे. पण काळाच्या ओघात ती बघा विस्मृतीत गेली आणि आधुनिक काळात वैज्ञानिकांनी प्रयोगाच्या आधारे अणूचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग स्पष्ट केले. म्हणजेच काय की नॉर्मली अणूंचा शोध अगोदरच खूप म्हणजेच काय की नॉर्मली 2005 म्हणजेच काय की 2500 वर्षांपूर्वी संकल्पना कशी जुनी आहे. पण काळाच्या ओघामध्ये काय झालं, म्हणजेच काय की त्याच्याविषयी विचार करणं बंद केलं. पण अलीकडच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये शास्त्रज्ञांनी त्याच्याविषयी त्याचं स्वरूपच नाही तर त्याच्यामध्ये काय आहे याची पण संकल्पना काय केली, त्या ठिकाणी स्पष्ट केली. बघा याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांताने झाली. म्हणजेच काय की नॉर्मली याची जी काय सुरुवात आहे ती कशापासून होते, डाल्टनच्या अणुसिद्धांतापासून आपल्याला पाहायला भेटते. ओके, चला मग आता थोडस या ठिकाणी आपण याचं बघूयात. माहिती आहे का तुम्हाला, बघा द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला मर्यादा असते. म्हणजेच काय की नॉर्मली लहान कणांमध्ये विभाजन करायला काय असते, मर्यादा असते. म्हणजेच काय की एक पर्टिक्युलर म्हणजेच काय की वेळेपर्यंतच आपण एखाद्या द्रव्याला लहानात लहान कणापर्यंत काय करू शकतो, म्हणजेच काय की विभाजित करू शकतो. बघा असे भारतीय तत्वज्ञ कणाद, ओके, म्हणजेच काय की नॉर्मली ख्रिस्तपूर्व 6वे शतक म्हणजे काय इसवी सन पूर्व 6व्या शतकापूर्वीच त्यांनी काय केलं, या ठिकाणी सांगितलं होतं की कोणताही पदार्थ जो काय आहे किंवा द्रव्य आहे त्याच्यामधले जे काही कण आहेत म्हणजे काय की त्यांचे लहानात लहान कणांमध्ये विभाजन करायला काही मर्यादा आहेत. ओके, बघा यांनी सांगितले द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनले बघा द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी काय नाव दिले, परमाणू असे नाव दिले. म्हणजेच लहानात लहान कण म्हणजेच काय की नॉर्मली परमाणू म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी एकदम लहानात लहान काय असणारे घटक असणार आहे. बघा त्यांनी असे मत मांडले की परमाणू बघा अनावश्यक म्हणजे काय अनाशवंत आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांना आपण नष्ट करू शकत नाही. ओके, म्हणजे त्या अणूंना आपण नष्ट करतो का नाही, करू शकतो का नाही. ओके, मग बघा आता ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रेट्स, ओके, नॉर्मली जे काय ग्रीक तत्ववेत्ता होते डेमोक्रेट्स म्हणजे काय ख्रिस्तपूर्व म्हणजेच किती 5वे शतक म्हणजेच काय की इसवी सन पूर्व 5वे शतक यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणांचे बनलेले असते. द्रव्य जे काय असते ते कशापासून बनलेले असते, लहान कणांचे बनलेले असते व या कणांना कापता येत नाही. या कणांना आपल्याला कापता येते का, नाही कापता येत. आणि द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रॅट्सने ॲटम असे नाव दिले. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की जे काही द्रव्याच्या लहानात लहान कण जो असतो कणाला डेमोक्रिट्सने काय नाव दिले, ॲटम असे नाव दिले. आणि ग्रीक भाषेत बघा ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा. ओके, कारण की अगोदरच म्हणजेच काय की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये सांगितलं होतं, ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये सांगितलं होतं कणाद मुनींनी की कोणत्याही द्रव्याच्या लहानात लहान कणांना म्हणजे काय मर्यादा म्हणजेच काय की कापण्याच्या काय आहेत मर्यादा आहेत. ओके, त्याच्या समोर जाऊन आपण त्याला कापू शकत नाही. मग यांनी तेच सांगितलं की आणि ओके आणि परत जे काही कणाद मुनी होते त्यांनी त्याला काय नाव दिलं, परमाणू नाव दिलं. परमाणू म्हणजे काय लहानात लहान कण. पण परत समोर नंतर इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये त्या ठिकाणी द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रॅट्सने ॲटम असे नाव दिले. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली ॲटम असे नाव दिले. आणि ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा म्हणजे त्याचं आपण विभाजन करू शकत नाही. ओके, या फॉर्ममध्ये हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ओके, चला मग आता त्याच्यामधलं पहिलं बघूतात म्हणजेच काय की एक डाल्टनचा अणुसिद्धांत. आता डाल्टनचा अणुसिद्धांत काय आहे काय नाही हे थोडंसं त्या ठिकाणी बघूयात. आता इथं जर विचार जर केला तर या ठिकाणी एक फोटो आपल्याला दिलाय म्हणजेच काय की नॉर्मली जॉन डाल्टन यांचं नाव काय या ठिकाणी, जॉन डाल्टन असं म्हणजेच काय की या शास्त्रज्ञाचं काय आहे नाव आहे. ओके, आणि डाल्टनचे अणुप्रारूप म्हणजेच काय की नॉर्मली या फॉर्म मध्ये काय केलं त्याने ते अणुप्रारूप दाखवलेलं आहे. ओके, मग चला मग आता थोडंसं काय करूया त्या ठिकाणी बघूया. बघा आता इसवी सन 1803 मध्ये कधी इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. ओके, आता नॉर्मली कधी मांडलाय त्यानं, इसवी सन 1803 मध्ये मांडलाय. आता ह्या सिद्धांतानुसार आता बघा या सिद्धांतानुसार त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते. जे काही द्रव्य आहे ते कशाचे बनलेले असते, अणूंचे बनलेले असते व अणू हे
अविभाजनीय व अनाशवंत असतात. ओके, आणि एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान कसे असते, भिन्न असते. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांनी हेही सांगितलं की एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू कसे असतात, एक समान असतात. त्याच्यामध्ये बदल असतो का, नाही. समजा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचे सगळे अणू कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे सर्व अणू कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. अल्युमिनियम आहे, अल्युमिनियमचे सर्व म्हणजेच काय की अणू कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत, एक समान असणार आहेत. ओके, पण ओके या ठिकाणी दुसरं काय सांगितलं त्या ठिकाणी, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात. जसं की आता ऑक्सिजनचे अणू आणि हायड्रोजनचे अणू सारखे असू शकणार आहेत का, नाही. अल्युमिनियमचे अणू सोडियमचे अणू सारखे असणार आहेत का, नाही. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला मग आता थोडस त्या ठिकाणी समोरचं आपण त्या ठिकाणी बघूया. ओके, चला मग आता इथे त्यांनी एक प्रयोग दिलाय करून पहा म्हणून. ओके, मग आता करून पाहते आपण ते बघणार नाही, तर त्या ठिकाणी थोडंसं बुंदीच्या लाडवाचं थोडंसं अंतर म्हणजेच काय की अंतर्भाग त्या अंतर्गत संरचना आपण बघूयात, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समोरचं काय होणार आहे समजणार आहे. चला आता नेक्स्ट बघा. बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्या लहान कण बघा त्याचा म्हणजेच काय की त्याच्याहून लहान कण म्हणजेच काय की बुंदी एकमेकांना चिटकून बनल्याचे आपल्याला काय होते समजते. म्हणजेच काय की नॉर्मली कधी बुंदीचा लाडू खाल्लाय. ओके, छोटे बुंद्या एकत्र येऊन त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी बुंदीचा लाडू होतो. ओके, मग बघा मात्र भरीव चेंडूला ओके बघा ढोबळमानाने अंतर्गत संरचना काहीच नाही असे समजते. म्हणजेच काय की नॉर्मली भरीव चेंडू एकदम गोल आहे आणि एकदम मधून कसा आहे, भरीव आहे. ओके, कधी कधी तुम्ही हे बघत असाल बघा, म्हणजेच काय की ते फोपसाट चेंडू असतात थोडेसे. ओके, त्याला जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी आतून कसे असतात, भरीव असतात. ओके, त्यांना ते म्हणजे काय संरचना नसणे. मग बघा आता त्या ठिकाणी डाल्टनचे वर्णन केलेला अणू बघा हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे बघा काहीच संरचना नसलेला असा ठरतो. ओके, आता त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. डाल्टनच्या म्हणण्यानुसार काय की नॉर्मली एखादा जो काही अणू आहे, ओके बघा डाल्टनचे वर्णन केलेला अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. म्हणजेच काय की डाल्टननं म्हणलं की अणूची संरचना मध्ये काहीच नाहीये, निस्ता तो भरलेला आहे. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली मध्ये त्याची काही संरचना नाही, मध्ये कोणत्याही प्रकारची रचना नाहीये. ओके, मग त्याचं इथं दिलंय बघा वरती, तिथं बघितलं तर आपण या ठिकाणी काय डाल्टनचे जे काय अणुस्वरूप आहे. ओके, या ठिकाणी काय आपण बघितलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये काय त्यानं काही केलंय का, निस्ता असं भरीव त्यानं टाकून दिलेलं आहे इथं. म्हणजेच काय की नॉर्मली अणूच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं कोणत्याही संरचना नाही असं डाल्टननं सांगितलेलं आहे. मग बघा आता नेक्स्ट समोर काय म्हणतंय, डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये बघा वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते. याला पण अंडरलाईन करून ठेवा. डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार काय की अणू, आता मला सांगा नॉर्मली मध्ये संरचनाच नाही, कोणती रचनाच नाही, तर मध्ये जे काय वस्तुमान आहे सगळीकडे कसं असणार आहे, सारखं पसरलेलं आहे. म्हणजेच डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते. बघा ओके बघा आता जे थॉम्सन या वैज्ञानिकाने बघा आता या ठिकाणी जे थॉम्सन ओके ह्या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला. ओके, आणि त्यामुळं डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला, कारण की डाल्टननं सांगितलं होतं की मध्ये संरचनाच नाहीये काही, पण समोर जे थॉम्सन या वैज्ञानिकानं काय केलं की अणूच्या आतमध्ये जे काही ऋणप्रभारित कण असतात त्याचा काय लावला, शोध लावला. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. कधी कधी आपल्याला परीक्षेला विचारू शकतात कसं विचारू शकतात की नॉर्मली अणूच्या अंतरंगामधील ऋणप्रभारित कणांचा शोध कोणी लावला, तर कोणी लावला त्या ठिकाणी जे थॉम्सन ओके या शास्त्रज्ञांनी काय केला, लावला. ओके, हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. मग बघा नेक्स्ट आता थॉम्सनने प्रयोग करून दाखवून दिले की अणूंच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूपेक्षा, आता बरोबर हे लक्षात द्या की म्हणजेच काय की अणूच्या अंतरंगामध्ये जे काही ऋणप्रभारित कण आहेत ओके ऋणप्रभारित कणांचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पट कमी आहे. कसं आहे, 1800 पट, एवढं नगण्य काय त्या ठिकाणी त्याचं अणुवस्तुमान आहे. ओके, म्हणजे काय ऋणप्रभारित कणांचं वस्तुमान आहे. बघा या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असे नाव दिले गेले. म्हणजेच काय की नॉर्मली हे जे कण आहेत, जे काय ऋणप्रभारित जे काही कण आहेत त्या ऋणप्रभारित कणांनाच आपण काय म्हणतो,
इलेक्ट्रॉन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? इलेक्ट्रॉन असं म्हणतो. मग सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभार दृष्ट्या कसे असतात? उदासीन असतात. म्हणजेच काय की नॉर्मली आता हा पेन आहे. आता हा पेन मी माझ्या हातात ठेवू शकतो, कारण की विद्युत दृष्ट्या कसा आहे? उदासीन आहे. म्हणजेच याच्यामध्ये ऋण प्रभारित कण आणि धन प्रभारित कण तेवढ्यामध्येच काय की समप्रमाणात आहेत, म्हणून ते कसं आहे? उदासीन आहे. याच्यामधून जर समजा आता ऋण प्रभारित कण आणि धन प्रभारित कण हे जर असंतुलित झाले आणि त्यांच्यामधून काय होईल? त्या ठिकाणी विद्युत धारा व्हायला लागेल, आणि विद्युत धारा व्हायला लागल्या मी याला हातात धरू शकणार आहे का? नाही. ओके, मग बघा, अर्थातच पदार्थांचे रेणू तसेच बघा ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणु विद्युत प्रभार दृष्ट्या कसे असतात? उदासीन असतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी कसे असणार आहे? ते उदासीन असतात, कारण की नॉर्मली ते एकमेकांना कसे करतात? ते बॅलन्स करतात. मग बघा नेक्स्ट, बघा अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणु विद्युत दृष्ट्या उदासीन कसा? म्हणजेच काय की नॉर्मली आता नंतर मग समोर प्रश्न पडला की नॉर्मली आता आपण याच्या अगोदरच्या चॅप्टर मध्ये बघितलं की ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचं वहन म्हणजेच काय की होतंय त्यावेळेस विद्युत धारा वाहते, हे आपण बघितलंय. म्हणजेच काय की ज्यावेळेस एखाद्या म्हणजेच काय की नॉर्मली वाहकामधून जर इलेक्ट्रॉन वाहत असतील तर त्याच्यामधून काय होत असते? विद्युत धारा म्हणजे आपली लाईट जात असते. मग आता इथं त्यांना प्रश्न पडला की नॉर्मली जे काही म्हणजेच काय की अणूमध्ये म्हणजेच काय की ऋण प्रभारित कण आहेत तरीही अणू त्या ठिकाणी उदासीन कसा? मग बघा, मग थॉम्सनने बघा अणुसंरचनेचे पुडिंग प्रारूप मांडून ह्या अडचणीतून मार्ग काढला, आणि त्यानं काय सांगितलं बघा यामध्ये जर विचार केला तर मग आता थॉम्सनचे प्लम पुडिंग अनुरूप, ओके, म्हणजेच काय की अनुप्रारूप काय आहे थोडंसं बघा. आता एवढं तर लक्षात म्हणजेच काय की जे थॉम्सनने एवढं तर सांगितलं होतं, जे काय अणू आहे अणूमध्ये आपल्याला ऋण प्रभारित कण काय होतात? पाहायला भेटतात. एवढं तर त्यानं सांगितलं होतं. मग आता ज्या वेळेस अणूमध्ये ऋण प्रभारित कण आहेत तरीही अणू उदासीन का? मग त्या ठिकाणी समोर थॉम्सननं त्याचं एक अनुप्रारूप मांडलं, त्याला आपण काय म्हणतो? प्लम पुडिंग मॉडेल मध्ये काय की अनुप्रारूप असं म्हणतो. मग आता याच्यामध्ये काय सांगितलंय ते थोडंसं आपण आता बघूया. मग बघा अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. आणि या प्रारूपानुसार ह्या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो. ओके, यांनी काय सांगितलं? सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मग त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. म्हणजेच काय की नॉर्मली आता थॉम्सननं काय सांगितलं की नॉर्मली जे काय तुमचा अणू आहे अणूमध्ये काय आहे? धनप्रभारित कण आहेत, आणि अणूमध्ये ऋणप्रभारित कणांचा शोध कोणा लावला होता? जे थॉम्सन यांनी लावला होता. ओके, मग आणि त्या थॉम्सननी समोर काय केलं की नॉर्मली त्याचं प्लम पुडिंग अनुप्रारूप काय केलं? तयार केलं, आणि त्यांनीच सांगितलं की मग काय सांगितलं त्यांनी की नॉर्मली त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात आणि पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनांवरील ऋणप्रभारामुळे होते. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये जे काही ऋणप्रभारित कण आहेत ते धनप्रभारित कणाला, आणि धनप्रभारित कण हे म्हणजे काय की ऋणप्रभारित कणांना कसं करतात? संतुलित करतात. म्हणून त्यामुळे अणू हा विद्युत दृष्ट्या कसा असतो? उदासीन असतो. म्हणजे त्याच्यामधून विद्युत धारा वाहत नाही. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे थॉम्सनच सांगितलं की त्याच्यामध्ये काय असणार आहे? ऋण प्रभारित कण आहेत. मग समोर प्रश्न पडला की ऋण प्रभारित कण आहेत तर मग याच्यामुळे विद्युत धारा का वाहत नाही? मग विद्युत धारा का वाहत नाहीत? मग समोर त्यानंच प्लम पुडिंग मॉडेल मांडलं आणि त्यानंच सांगितलं की नॉर्मली अणूमध्ये काय असणारे? धनप्रभारित कण आहेत, आणि ते धनप्रभारित कण ओके काय करतात? त्या ठिकाणी ऋण प्रभाराला काय करतात? संतुलित करतात, किंवा ऋण प्रभारित कण धनप्रभाराला संतुलित करतात. म्हणून अणू हा विद्युत दृष्ट्या कसा आहे? उदासीन आहे. ओके, हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी थॉम्सनचे प्लम पुडिंग अनुप्रारूप या ठिकाणी आपल्याला दिलेले बघा इथं काय? प्लस मायनस ऋणप्रभार धनप्रभार दिलेला आहे. आणि या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली यांची फोटो सुद्धा आहे, आणि हे जे थॉम्सन यांचं नाव आहे. ओके, हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. ओके, चला बघा माहिती आहे का तुम्हाला? थोडंच त्यामध्ये येऊ का? बघा प्लम पुडिंग किंवा नॉर्मली प्लम केक हा गोड खाद्यपदार्थ ख्रिसमस या सणात बनवतात. म्हणजेच काय की नॉर्मली कुठे बनवतात? ते ख्रिसमस जे काय सण असतो त्या सणामध्ये बनवतात, आणि कसं असते? गोड असते. आणि पूर्वी पाश्चात्य देशांत या पदार्थात ओके प्लम ह्या फळाचे सुकवलेले तुकडे घालत हल्ली प्लम ऐवजी बेदाणे किंवा खजूर वापरतात. म्हणजे काय की नॉर्मली हे त्यांचे खाद्य आहे, आणि त्याच्यावरून यांना नाव दिलंय ते.
म्हणजेच काय की यांना नाव का दिलं की नॉर्मली त्याच्यामध्ये एक बेदाने म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजे काय धनप्रभार आहेत आणि ऋणप्रभार त्यामध्ये टाकलेले आहेत असं. आणि ते परत नंतर ते केकचं म्हणजेच काय की प्रारूप एक केकच्या प्रकारासारखं आहे बघा, केक सारखं आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामध्ये हे बेदाण्यासारखं आपल्याला धनप्रभार ऋणप्रभार दिसतात म्हणून त्याचं नाव त्यानं प्लम पुडिंग ठेवलेलं आहे. ओके या फॉर्ममध्ये. चला नेक्स्ट आहे रुदरफोर्डचे केंद्रकीय अनुप्रारूप. मग आता परत नंतर समोर जाऊन ओके म्हणजे इथपर्यंत आपल्याला लक्षात आले. इथपर्यंत आता दोनच शास्त्रज्ञ आपण बघितले. कोणते कोणते शास्त्रज्ञ बघितले तिथं जर बघितलं, पहिलं काय जॉन डाल्टन म्हणजे काय डाल्टनचा अणुसिद्धांत बघितला. डाल्टननं काय सांगितलं होतं की काहीच नाही म्हणजेच काय की नॉर्मली अणूमध्ये नुसतं अणूची मध्ये काय संरचनाच नाही, नुसता भरीव आहे तो. ओके मध्ये काय संरचना नाहीये. ओके मग समोर जाऊन जे थॉम्सन मध्ये त्याचं ऋणप्रभारित कण शोधून काढले, परत नंतर प्लम पुडिंग मॉडर्न त्या सांगून त्यानं धनप्रभारित कण आहेत असं सांगितलं. दोनच शास्त्रज्ञ काय केलेत बघितले. आता तिसऱ्या शास्त्रज्ञाकडे येऊयात. तिसऱ्या शास्त्रज्ञ आहे कोणता, रुदरफोर्डचे केंद्रकीय अनुप्रारूप. आता रुदरफोर्डचे केंद्रकीय अनुप्रारूप काय हे थोडंसं या ठिकाणी आपण काय करूयात बघूयात. बघा अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने बघा अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. ओके बघा त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडण्याचं श्रेय कोणाला जातं या ठिकाणी, रुदरफोर्डला जातं. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. आतापर्यंत कोणी काय म्हणलं होतं का अणूमध्ये केंद्रक असतंय, नाही. ओके अणूमध्ये केंद्रक असतंय असं कोणी, आता दोन शास्त्रज्ञ आपण बघितले, दोन्ही शास्त्रज्ञांनी म्हणलं का नाही, पण नॉर्मली रुदरफोर्डनं काय केलं अणूमध्ये केंद्रक आहे. ओके असं काय त्यानं पहिल्यांदा सांगितलं. ओके या फॉर्म बघा रुदरफोर्ड यांनी सोन्याचा ओके अतिपातळ बघा अतिशय पातळ पत्रा ओके त्याची जाडी किती होती या ठिकाणी 10⁻⁴ बघा मिलीमीटर एवढा होता. ओके म्हणजेच काय की नॉर्मली मिलीमीटर, एम म्हणजे काय असतं ते मिलीमीटर असते. हे बरोबर लक्षात ठेवायचं. 10⁻⁻⁴ मिलीमीटर एवढी त्याची जाडी, एवढी कमी जाडी त्या पत्र्याची होती. म्हणजेच काय की नॉर्मली आता इथं जर बघितलं, आता इथं म्हणजेच काय की हा पत्रा म्हणजेच काय की सोन्याचा पत्रा या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची जाडी किती आहे 10⁻⁴ मिलीमीटर एवढी आहे. ओके मग बघा आता या ठिकाणी घेऊन त्यावर किरणोत्सारी बघा किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला. ओके म्हणजेच काय की नॉर्मली इथं जे काय उत्सर्जित म्हणजेच काय की उत्सर्जक जे आहे याच्यामधून काय करतो अल्फा कण काय केले त्याने बाहेर टाकले आणि परत नंतर त्या कणांचा काय केला त्यांनी मारा केला. मग बघा नेक्स्ट आता सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी अल्फा कणांच्या मार्गाचा वेध घेतला. म्हणजेच काय की नॉर्मली आता इथून काय केले त्याने अल्फा कण या ठिकाणी काय केले सोडलेले दिसत आहेत बघा. अल्फा कण काय केले त्यांनी असे सोडले आणि परत नंतर त्या ठिकाणी अल्फा कणांचे सोडल्यानंतर ओके आणि परत नंतर जे काय त्याचं विकिरण झाले त्यांचा काय केलं त्यानं शोध घेतला. मग त्यामध्ये त्याला काय दिसलं बघा की जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचे पत्र्यातून बघा परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी त्याचं काय होणार आहे परावर्तन होणार आहे. पण बघा आता अनपेक्षितपणे बहुसंख्य बघा अल्फा कण पत्र्यातून आरपार सरळ गेले. ओके म्हणजेच काय की नॉर्मली बघा आता या ठिकाणी जर बघितलं पत्र्यातून काही जे कण आहेत कसे गेलेले दिसतात आपल्याला सरळ गेलेले दिसतात आणि परत नंतर त्यामध्ये बघा आणि काही थोड्या अल्फा कणांची मूळ मार्गापासून लहान कण बघा कोणाभोवती विचलन झाले आणि आणखी थोड्या अल्फा कणांची मोठ्या कणामध्ये काय झाले त्या ठिकाणी विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे या ठिकाणी 20,000 पैकी एक अल्फा कण बघा 20,000 म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी 20,000 अल्फा कण असे गेले होते. त्याच्यापैकी फक्त एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने वळला. म्हणजे कुठं आला या ठिकाणी इथं जर बघितलं हा कुठं आला पाठीमागच आला. कुठं आला या ठिकाणी हा पाठीमागे आला. म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी जर बघितला हा मूळ मार्गाकडे काय झाला वळला. आता मूळ मार्गाकडे वळल्यानंतर मग आता त्याच्याहून त्यांनी काय निष्कर्ष काढला बघा की मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. म्हणजेच काय की नॉर्मली जर ऋणकण धनकण ऋण म्हणजेच काय की ऋणप्रभार धनप्रभार जर ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये जर पसरलेले असले असते तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली परावर्तन काहीतरी झालं असतं. पण परावर्तन न होता त्यांचं काय झालं अपवर्तन झालं. ओके मग बघा आता त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण
असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या धातुरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांनी असं शोधून काढलं की त्या ठिकाणी म्हणजेच काय की खूप सारी जागा काय झाली त्या ठिकाणी मोकळी आहे आणि ज्या थोड्या अल्फा कणांची लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्यांच्या वाटेत अडथळा आला. म्हणजेच काय की नॉर्मली काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय झाला अडथळा आला. इथं जर बघितलं तर त्या ठिकाणी त्याचं प्रारूप दिलेलं थोडंसं त्या ठिकाणी त्याचं बघूयात. म्हणजेच काय की बघा आता काही जे कण आहेत कसे म्हणजेच काय की किरण जे आहेत कसे गेले अल्फा कण कसे गेले सरळ गेले बघा. पण काही जे कसे आहेत बघा थोडंसं इथं काय झाले त्यांचं विचलन झाल्यासारखं तुम्हाला काय होतं या ठिकाणी पाहायला भेटेल. परत नंतर इथून सरळ जाऊन परत नंतर यांचं काय झाले विचलन झाल्यासारखं काय तुम्हाला पाहायला भेटेल. मग याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण अणूचे काय म्हणतो केंद्रक असं म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण अणूचे केंद्रक असं म्हणतो. त्यामुळेच त्या ठिकाणी हे जे अणुकण होते ओके म्हणजेच काय की नॉर्मली अल्फा कण हे काय झाले म्हणजेच काय की पाठीमागे वळले आणि काही प्रमाणामध्ये विचलित झाले. म्हणजेच यावरून रुदरफोर्डने बघा पुढील प्रमाणे अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. म्हणजेच काय की नॉर्मली मग रुदरफोर्डने दाखवून दिलं की नॉर्मली त्या ठिकाणी अणूमध्ये केंद्रक असतो. ओके 3 शास्त्रज्ञ आतापर्यंत बघितले. पहिला डाल्टन, दुसरा जे थॉम्सन आणि परत नंतर आता म्हणजेच काय की रुदरफोर्ड. ओके म्हणजेच काय की डाल्टननं काय सांगितलं त्या ठिकाणी म्हणजेच काय की अणूमध्ये म्हणजेच काय की अणूमध्ये कोणतीही प्रकारची संरचना नाहीये फक्त भरीव आहे. दुसरं काय सांगितलं त्या ठिकाणी परत नंतर म्हणजेच काय की जे थॉम्सननी काय म्हणलं की नॉर्मली अणूमध्ये ऋण प्रभार आहे आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी धन प्रभार आहे आणि संपूर्ण अणूमध्ये तो पसरलेला आहे. मग परत नंतर रुदरफोर्डनं त्याचा काय केला प्रयोग केला आणि परत नंतर त्यानं सांगितलं की नॉर्मली त्या ठिकाणी अणूमध्ये त्या ठिकाणी काय पोकळ जागा आहे ओके आणि परत नंतर केंद्रभागी काय एक म्हणजेच काय की कण आहे त्याला काय म्हणतो आपण केंद्रकीय प्रारूप म्हणजेच काय की अणूमध्ये केंद्रक आहे असं कोण दाखवून दिलं रुदरफोर्डनी दाखवून दिलं. ओके या फॉर्ममध्ये. मग बघा नेक्स्ट मग आता त्यानं काय काय म्हटलेलं आहे बघा त्यामध्ये पहिलं आहे की अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. पहिल्यांदा कोण दाखवून दिलं रुदरफोर्डनी दाखवून दिलंय. बरोबर लक्षात ठेवायचं की अणूच्या केंद्रभागी काय असणारे धनप्रभारित केंद्रक असते आणि केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. म्हणजेच काय की नॉर्मली एकवटलेले असते म्हणजेच काय की सर्व वस्तुमान एकवटलेलं असते म्हणजे काय की नॉर्मली अणूच्या केंद्रकाभोवती त्या ठिकाणी ओके म्हणजे आता जे काय अणूचं जे काय वस्तुमान आहे म्हणजेच काय की केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे. केंद्रकामध्ये काय एकवटलेलं आहे मग त्यांनी दाखवून दिलं की नॉर्मली बघा केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करत असतात. ओके केंद्रकाभोवती म्हणजे समजा आता हा अणू आहे ओके अणूचं हे काय आहे केंद्रक आहे. केंद्रक कसं सांगितलंय त्यानं धनप्रभारित सांगितलंय आणि केंद्रकाभोवती काय ऋण प्रभारित म्हणजेच काय की ऋण प्रभारित जे काय इलेक्ट्रॉन आहेत ते काय होतात त्या ठिकाणी फिरतात. म्हणजे ऋण प्रभारित कणांना ओके म्हणजेच काय की संतुलन करण्याचं काम किंवा बॅलन्स करण्याचं काम कोण करते धनप्रभार करते. मग धनप्रभार कुठं आहे म्हणजेच केंद्रकामध्ये म्हणजेच केंद्रकामध्ये अणूचं सर्व वस्तुमान काय झालं एकवटलेलं आहे. ओके परत नंतर बघा सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. ओके हे कोण सांगितलं असं म्हणजेच काय की नॉर्मली रुदरफोर्ड यानं सांगितलं. कारण की नॉर्मली जे काय अणूमध्ये केंद्रक आहे केंद्रक हा धनप्रभारित आहे आणि धनप्रभारित केंद्रक हा त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्सना फिरणार आहे. जो काही इलेक्ट्रॉन्स फिरतात त्यांना काय करतो तो संतुलित करतो. म्हणून त्या ठिकाणी अणूचं जे काय सर्व वस्तुमान केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे आणि परत नंतर त्या ठिकाणी आणि तो विद्युत दृष्ट्या पण कसा असतो उदासीन असतो असं कोण सांगितलं रुदरफोर्डनी सांगितलं. ओके रुदरफोर्डनी पण सांगितलं आणि याच्या अगोदर कोण सांगितलं होतं जे थॉम्सननं सांगितलं. पण त्याचा उद्देश काय होता वेगळा होता की संपूर्ण अणूमध्ये धनप्रभारित कण आणि ऋण प्रभारित कण समान ह्याच्यामध्ये पसरलेले आहेत म्हणून तो उदासीन आहे. ओके या फॉर्ममध्ये. मग बघा आता परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता हे बघा या ठिकाणी समजा परत एकदा मी काय करतो या ठिकाणी अणू काढतो परत हे त्याचं केंद्रक आणि परत नंतर हे त्याच्या म्हणजेच काय की त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन काय व्हायलेत फिरायलेत. बघा आता इलेक्ट्रॉन फिरायलेत तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला पोकळी दिसते म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी आपल्याला दरम्यान पोकळी असते म्हणजे पोकळ जागा आपल्याला पाहायला भेटते. ओके या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट
बघा समोर आता हे वरचे ते प्रश्न सध्या सोडून द्या, आपण फक्त डायरेक्ट त्याच्या उत्तराला जाऊयात. बघा आता वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित बघा वस्तूची ऊर्जा कमी होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. म्हणजेच काय की नॉर्मली समजा आता वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते. म्हणजेच काय की नॉर्मली समजा एखादा पदार्थ आहे आणि त्या पदार्थामध्ये अणू आहे आणि त्याच्या भोवती म्हणजेच काय की नॉर्मली काय इलेक्ट्रॉन फिरत असतील, म्हणजे काय की सारखे इलेक्ट्रॉन जर फिरत असतील तर त्या ठिकाणी त्याची म्हणजेच काय की नॉर्मली ऊर्जा काय होते, कमी होते. आता याचं उदाहरण कसं, आपली लाईट. समजा आता नॉर्मली आपण जर विचार जर केला, समजा आता वरती इन्व्हर्टर आहे आणि इन्व्हर्टर लाईट गेली, समजा 2 दिवस लाईट गेली, तर त्यावेळेस म्हणजेच काय की नॉर्मली दुसऱ्या दिवशी इन्व्हर्टर संपणार आहे म्हणजे त्या इन्व्हर्टर मधून म्हणजेच काय की कंटिन्युअसली आपल्याला ऋण प्रभार काय होणार आहे, बाहेर येणार आहे. आता ऋण प्रभार वाहता राहिला म्हणजेच नॉर्मली काय होणार आहे, त्या ठिकाणी त्याची ऊर्जा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असा बघा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. आणि या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू अस्थायी ठरतो. अस्थायी ठरतो म्हणजेच काय की नॉर्मली तो स्थायी नाही, एका ठिकाणी स्थिर राहत नाही. मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो. म्हणजेच काय की नॉर्मली काय किरणोत्सारी अणू जे आहेत म्हणजेच काय की किरणांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात, त्यांना सोडून बाकीचे सर्व जे काय अणू आहेत ते कसे स्थायी भाव म्हणजेच काय की एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात किंवा स्थिर आहेत एका ठिकाणी असं पाहायला भेटतात. मग बघा रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील्स बोर यांनी काय केली, सन 1913 मध्ये काय केली, मांडलेल्या बघा अणुप्रारूपाने काय केली, त्या ठिकाणी दूर केलेली आहे. ओके, मग आता हे काय आहे काय नाही हे अणुप्रारूप म्हणजेच काय की नील्स बोरचं. ओके, चला तर आपण बघूयात. चला नेक्स्ट बघूयात आता या ठिकाणी बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप. आता याच्या अगोदर आपण 2-3 शास्त्रज्ञ बघितले आणि त्यांनी अणुविषयी काय सांगितलं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय की पाठीमागं बघितले आपण. तर आता काय बघा त्या ठिकाणी बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप काय आणि हे कधी मांडलेले त्यांनी 1913 मध्ये मांडलेलं आहे. ओके, मग बघा सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर म्हणजेच काय की नॉर्मली नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी स्थायी भाव काय केला त्याने स्पष्ट केला. मग बघा बोरच्या अणुप्रारूपाची महत्वाची आधार तत्वे पुढील प्रमाणे आहेत. मग आता कोणती कोणती आधार तत्व आहेत, आता पहिलं जर विचार जर केला त्यामध्ये पहिलं आहे अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही केंद्राभोवती, आता या ठिकाणी काही कक्षा त्यांनी काय केल्या दाखवलेल्या आहेत आपण बघूयात. ओके, मग बघा थोडंसं जर खाली जर बघितलं तर याप्रमाणे नील्स बोर यांनी काय केलंय की तिथं थोडंसं जर बघितलं तर आपल्याला काय होते त्याच्यावरून समजते. मग आता पहिलं सेंटेन्स काय दिले, पहिलं वाक्य काय दिले, पहिलं तत्व काय दिले बघा त्यांनी की अणूच्या केंद्रकाभोवती. आता बघा या ठिकाणी जर बघितलं हे अणूचं काय या ठिकाणी म्हणजेच काय की प्लस वालं जे काय दिसते आपल्याला काय या ठिकाणी केंद्रक आहे, अणूचं काय केंद्रक आहे. आणि मग बघा अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन म्हणजेच काय की फिरणारे इलेक्ट्रॉन. ओके, अणूच्या म्हणजेच काय की केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन काय म्हणतं या ठिकाणी की बघा विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. समकेंद्री वर्तुळाकार कक्षा म्हणजेच काय की नॉर्मली बघा केंद्रापासून सम अंतरावर म्हणजेच काय की नॉर्मली थोडं म्हणजेच काय की बघा इथं म्हणजे काय ही एक कक्षा आहे. म्हणजेच काय ह्या कक्षेचं नाव काय या ठिकाणी म्हणजेच काय की AK नाव आहे. दुसरी कक्षा कोणती आहे L, ही एक कक्षा आहे म्हणजे काय संपूर्ण असा गोल. परत नंतर तिसरी कक्षा कोणती M आणि चौथी कक्षा काय N. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली ह्या कशा आहेत समकेंद्री म्हणजेच काय की केंद्र त्यांचा कसा आहे सारखा आहे. ओके, म्हणजेच काय आता चौथ्या कक्षांचा विचार करा, तिसऱ्या कक्षेचा विचार करा, दुसऱ्या कक्षेचा विचार करा, पहिल्या कक्षेचा विचार करा. सगळ्या कक्षेचे म्हणजेच काय कक्षाचा केंद्र कोणता या ठिकाणी मध्ये एकच केंद्र काय म्हणजे काय समकेंद्री म्हणजे काय की वर्तुळाकार कक्षाभोवती त्या ठिकाणी काय म्हणजे काय कक्षांमध्ये ते इलेक्ट्रॉन काय होतात फिरतात. म्हणजेच या ठिकाणी मग पहिलं सेंटेन्स त्यांना सांगितलं की जे काही इलेक्ट्रॉन आहेत. ओके, म्हणजेच काय की आता एवढं तर नक्की झालं होतं की जे काय केंद्रक दाखवलं होतं. म्हणजेच काय की आता जे थॉम्सन यांनी काय त्यांच्या प्लम पुडिंग मॉडेलवरून केंद्रक आहे असं दाखवलं होतं. मग समोर त्यानं काय केलं, समोर नील्स बोरनं की नॉर्मली जे काय त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात ते इलेक्ट्रॉन्स एका
कक्षेमध्ये फिरतात. ओके, म्हणजे काय अस्ताव्यस्त ते इलेक्ट्रॉन फिरत नाही, तर एका कक्षेमधून काय होतात, फिरतात. आणि त्या कक्षा या ठिकाणी 1 2 3 4 किंवा नॉर्मली KLMN यांनी काय केलं, त्यांनी दाखवलेल्या आहेत. जसं की या ठिकाणी बघा, पहिलं म्हणजेच काय की एकदम मधली K कवच आहे, परत नंतर L कवच आहे, परत नंतर M कवच आहे, परत नंतर काय N कवच आहे. आणि या ठिकाणी केंद्रक कसं आहे, धनप्रभारित केंद्रक आपल्याला काय होतो या ठिकाणी पाहायला भेटतो. ओके, मग चला आता हे काय झालं, पहिलं वैशिष्ट्य झालं. परत नंतर दुसरं बघा, दुसरं काय सांगितलंय बघ, विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. म्हणजेच काय की नॉर्मली समजा आता एखादा इलेक्ट्रॉन समजा K या कक्षेत आहे, K या कक्षेत काय एखादा इलेक्ट्रॉन आहे. आता या इलेक्ट्रॉन मध्येच काय की ह्या कक्षेमधून हा इलेक्ट्रॉन फिरतोय, तर याच्या ऊर्जेमध्ये बदल होत नाही, तर ऊर्जा कशी राहते, स्थिर राहते. ऊर्जेमध्ये बदल होते का, नाही, तर ऊर्जा कशी राहते, स्थिर राहते. परत नंतर तिसरं बघा, इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो. म्हणजेच काय की नॉर्मल बघा, आता आतील कक्षेतून बाहेरच्या कक्षेमध्ये काय करायचे, उडी मारायची. आता बाहेरच्या कक्षेत उडी मारायची तर ऊर्जेची गरज असणार आहे. आता मला सांगा, ऊर्जेची गरज असणार आहे, ते ऊर्जा काय करणार आहे, ते शोषणार आहे. काय करणार आहे, ते ऊर्जा शोषणार आहे. आणि तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा काय करतो, तो उत्सर्जित करतो. म्हणजेच काय की बघा, केंद्रक आता समजा या कक्षेमधून या कक्षेमध्ये यायचंय, तर त्यावेळेस त्या ठिकाणी ऊर्जा काय करणार आहे, ते बाहेर टाकणार आहे. पण आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेत जाताना ऊर्जा शोषणार आहे, आणि बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेत येताना ऊर्जा काय करणार आहे, ते बाहेर टाकणार आहे. कारण की नॉर्मली बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेमध्ये येताना केंद्रकाजवळ येणार आहे, आणि केंद्रकाजवळ आल्यानंतर त्याला फिरण्यासाठी ऊर्जा कमी लागणार आहे. आता अतिरिक्त ऊर्जा जी आहे ती काय करणार, ते बाहेर टाकणार आहे. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आता यामध्ये थोडंसं माहिती आहे का तुम्हाला, याच्यामध्ये बघूयात. बघा, घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे म्हणजे काय सोडियम क्लोराईडचे कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी पिवळी बघा ठिणगी काय होते आपल्याला दिसते. म्हणजेच काय की नॉर्मली कधी जर करून जर बघितलं की नॉर्मली जे काय आपल्या घरातील गॅस आहे त्याच्यावरती काय मीठ जर टाकलं तर पिवळी ठिणगी आपल्याला काय होते, त्याच्यामधून दिसते. ओके, मग बघा, पाण्यात सोडियम धातूचा तुकडा टाकला असता तो बघा तो पेटून पिवळा ज्योत दिसते. म्हणजेच काय की नॉर्मली समजा सोडियम धातूचा काय केला आपण, तुकडा टाकला, तर नॉर्मली तो पेट घेतो आणि परत नंतर काय होतो, पिवळा ज्योत देतो किंवा पिवळा दिसतो. परत नंतर रस्त्यावरील सोडियम व्हेपर बघा दिव्यांमधूनही त्यात बघा पिवळ्या रंगाचा प्रकाश काय होतो, येतो. बघा, ह्या सर्व उदाहरणांमध्ये सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेत जातो. म्हणजेच काय की नॉर्मली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय होते की नॉर्मली वरचे जेवढे काही एक्झाम्पल्स बघितलेत त्याच्यामधला जो काय सोडियमचा जो काय सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषतात आणि कुठे जातात, बाहेरच्या कक्षेमध्ये जातो, व पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ती ऊर्जा काय करतो, उत्सर्जित करतो. आता ती ऊर्जा उत्सर्जित करतो आणि त्यामुळं सोडियम अणूच्या या दोन कक्षांच्या ऊर्जा पातळीतील फरक ठराविक असतात. म्हणजेच काय की नॉर्मली ते बदलत नाहीत, तर हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जे इतका असतो. म्हणजेच काय की पिवळ्या प्रकाशाची जी काय ऊर्जा असते, ओके, तेवढी त्याची काय असते, फरक, म्हणजेच काय की फरक असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणांमध्ये तोच विशिष्ट पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचे आपल्याला काय होते, दिसते. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. मग बघा, आता खाली एक अनुप्रारूप दिले आपण, ते आताच बघितलं आपण. मग बघा, आता बोरच्या अनुप्रारूपानंतर आणखी काही अनुप्रारूपे मांडली गेली. बघा, त्यानंतर उदयाला आलेल्या बघा पुंज यांत्रिकी म्हणजेच काय की नॉर्मली क्वांटम मेकॅनिक्स, ओके, ह्या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचना बघा सखोल अभ्यास करण्यात आला, अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. आणि या सर्वांमधून अणुसंरचनेविषयी सर्वमान्य झालेली काही मूलभूत तत्वे पुढील प्रमाणे. म्हणजेच काय की नॉर्मली आता सर्वमान्य म्हणजे काय, आजपर्यंत पण अणुविषयी ती तत्वे काय, म्हणजेच काय की सर्व जगामध्ये मानली जातात. तर आता ती कोणती कोणती तत्व आहेत, एक एक करून त्या ठिकाणी बघूयात. पहिलं आहे त्या ठिकाणी अणुची संरचना. मग अणुच्या संरचनेचा जर त्या ठिकाणी विचार जर केला तर मग बघा, आता अणुची संरचना कशी आहे कशी नाही, कारण की नॉर्मली अणुवरती खूप साऱ्या जणांनी काय केलं होतं, काम केलं होतं. ओके, प्रत्येक शास्त्रज्ञांनी वेगवेगळी माहिती दिली होती, आणि जसं जसं म्हणजेच काय की नॉर्मली शास्त्रज्ञ शोध लावत गेले तस तसं अणुविषयी जास्त माहिती मिळत गेली. मग आता ही सगळी माहिती एकत्र करून ओके, मग त्यांनी म्हणजे काय जगमान्य अणुची संरचना काय केली, ठरवली. मग आता त्याच्यामध्ये काय दिले बघा, केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणु बनतो. म्हणजेच काय की नॉर्मली समजा हा केंद्रक आहे आणि हा केंद्रकाबाहेरचा एवढा जो काय भाग आहे, इथून इथपर्यंतचा भाग, हा भाग, हा भाग, हा भाग, हा भाग, हा भाग, एवढा भाग मिळून त्या ठिकाणी काय बनतो, अणु बनत असतो. हे बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचं आहे.
मग बघा नेक्स्ट बघा यांमध्ये 3 प्रकारच्या अव अनुकणांचा समावेश होतो. म्हणजेच काय की अणूमध्ये 3 प्रकारचे काय असतात, अव अनुकण असतात. मग त्याच्यामधलं पहिलं बघूयात. पहिला अव अनुकण आहे केंद्रक. ओके, केंद्रक कुठं असणार आहे, मध्यभागी असेल. बघा आता अणूचे केंद्रक धनप्रभारित असते, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. हे तर आपल्याला माहितच आहे, पण तरी पण अंडरलाईन करून ठेवा. अणूचं जे काही केंद्रक असणार आहे ते कसं असते, धनप्रभारित असते. आणि अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. ओके, कारण की आपण कालच याचं म्हणजेच काय की उत्तम उदाहरण बघितलं की नॉर्मली जे काही म्हणजेच काय की केंद्रकाभोवती सर्व म्हणजेच काय ऋण प्रभारित कण काय होतात, फिरतात. म्हणजेच काय की प्रभार फिरतात आणि त्यांना बॅलन्स करण्याचं काम, संतुलित करण्याचं काम केंद्रक करते. आणि केंद्रक कसं असणार आहे, धनप्रभारित आहे. म्हणून अणूच्या केंद्रकामध्ये अणूचं सर्व वस्तुमान काय झालं, एकवटलेलं आहे. मग बघा केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवानुकण असतात. परत केंद्रकात 2 प्रकारचे काय होतात, अवानुकण आपल्याला पाहायला भेटतात. बघा एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन्स म्हणतात. त्यांना काय म्हणतो आपण, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की नॉर्मली एकत्रितपणे त्यांना आपण काय म्हणतो, न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. त्याच्यातला पहिला आहे प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. हे न्यूक्लियॉन्सचे 2 प्रकार आहेत. म्हणजेच काय की या ठिकाणी जर बघितलं, जो काही या ठिकाणी आपल्याला केंद्रक दिसतोय, ओके, त्या केंद्रकामध्ये 2 म्हणजेच काय की केंद्रक अवानुकण आपल्याला पाहायला भेटतात. एक कोणता, प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके, आता हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे पाहायला भेटतात, आपल्याला केंद्रकामध्ये पाहायला भेटतात. आणि इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती काय होतात, गोल फिरतात. ओके, मग बघा हे बघा प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत. मग आता त्याच्यामध्ये परत आणखीन पहिलं बघूयात प्रोटॉन. आता प्रोटॉन कशाला म्हणतात तर बघा, प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवानुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. म्हणजेच काय की नॉर्मली आता प्रोटॉन हा अवानुकणात असणारा धनप्रभारित अवानुकण आहे. म्हणजेच काय की नॉर्मली हा काय धनप्रभारित अवानुकण आहे, म्हणून हा केंद्रक काय असतो, धनप्रभारित असतो. बघा त्याच्यावरील प्रोटॉनमुळे असतो. आणि त्या ठिकाणी बघा प्रोटॉनचा निर्देश पी ह्या संज्ञेने करतात. म्हणजेच काय की नॉर्मली स्मॉल पी या संज्ञेने त्या ठिकाणी करतात. आणि प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार बघा अधिक 1 ई म्हणजेच काय की 1 इलेक्ट्रॉन एवढा असतो. त्याला बरोबर काय करायचं, अंडरलाईन करून ठेवायचं. आणि एका ईचं, ओके, आता ही डायरेक्ट आपल्याला कधी कधी विचारू शकतात की ही किंमत, ती बरोबर लक्षात ठेवायचं. एका इलेक्ट्रॉनची किंमत ओके किती असते बघा, 1.6 गुणिले 10⁻19 कुलॉम. मग कुलॉम एवढी या ठिकाणी असते. त्यामुळे केंद्रकावरील बघा एकूण धनप्रभार ई ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण ओके केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढे असते. म्हणजेच काय की नॉर्मली जेवढे बाहेर या ठिकाणी इलेक्ट्रॉन असतील तेवढेच मध्ये काय असणार आहे, प्रोटॉन आपल्याला पाहायला भेटतात. आणि अणूच्या केंद्रकातील बघा प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्यांचा अणुअंक असून तो झड या संज्ञेने काय करतात, दर्शवतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजेच अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय की किती प्रोटॉनची संख्या आहे, म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो. आणि तो कशाने दर्शवतो आपण, झड या अक्षराने काय करतो, दर्शवतो. मग बघा नेक्स्ट, आता बघा यामध्ये एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 यू म्हणजे काय, युनिफाईड मास एवढे असते, इतके असते. आणि 1 डाल्टन म्हणजे 1 यू. 1 डाल्टन म्हणजे काय असणार आहे, 1 यू बरोबर. आणि एका यूची किंमत किती असते, 1.66 गुणिले 10⁻27 किलोग्राम. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. आणि हायड्रोजनच्या एका अणूचे वजन सुद्धा 1 यू इतकेच असते. म्हणजेच काय की एवढं कमी या ठिकाणी हायड्रोजनचं म्हणजेच काय की वस्तुमान आपल्याला काय होते, पाहायला भेटते. हे काय बघितलं आपण, प्रोटॉन बघितलं. आता प्रोटॉन कशामध्ये असतो, म्हणजेच काय की केंद्रकामध्ये असतो. आता केंद्रकामध्ये 2 म्हणजेच काय की केंद्रक 2 प्रकारच्या अवानुकणांनी मिळून बनलेला असतो. कोणते कोणते, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्याच्यामधलं प्रोटॉन आपण बघितलं. आता बघूयात न्यूट्रॉन कशाला म्हणतात. ओके, मग बघा आता न्यूट्रॉनचा जर विचार केला, न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवानुकण असून त्याचा निर्देश n ह्या संख्येने काय करतात, म्हणजे काय n या संज्ञेने करतात. म्हणजेच काय की नॉर्मली न्यूट्रॉन म्हणजेच काय की स्मॉल n काय केला जातो, दाखवला जातो. म्हणजेच काय केला पण अंडरलाईन करून ठेवा. आणि केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी n ही संज्ञा काय केली जाते, वापरली जाते. मग बघा 1 यू इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. म्हणजेच काय की नॉर्मली हायड्रोजन वगळता बाकीच्या सगळ्या म्हणजेच काय की मूलद्रव्यांमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतो, न्यूट्रॉन पाहायला भेटतो. पण हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन पाहायला भेटतो का, नाही. मग बघा एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 यू इतके असते. म्हणजेच काय की नॉर्मली 1 यू युनिफाईड मास एवढे असते.
म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच असते. म्हणजेच काय की प्रोटॉनचं वस्तुमान आणि न्यूट्रॉनचं वस्तुमान कसं असणार आहे त्या ठिकाणी सारखंच आहे. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. हे कशाविषयी बघितलं आपण, न्यूट्रॉन विषयी. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, म्हणजेच काय की प्रोटॉन कशाने दर्शवतात, परत नंतर त्या ठिकाणी त्याचं वस्तुमान किती आहे, परत नंतर त्या ठिकाणी आणि जे काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्यामध्ये काय म्हणजेच काय संबंध काय, तर नॉर्मली दोघांचं पण वस्तुमान कसं पाहायला भेटते आपल्याला, सारखं पाहायला भेटते, म्हणजे एक यू एवढं असते. ओके, मग नेक्स्ट आहे आता केंद्रकाबाहेरील भाग. आता केंद्रकाबाहेरील भागाचा जर विचार जर केला, आता मला सांगा एवढं काय केंद्रक आहे. आता केंद्रकाबाहेरील भाग हा कोणता आहे, हा भाग आहे. आणि केंद्रकाबाहेरील भागामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतात, इलेक्ट्रॉन्स पाहायला भेटतात, केंद्रकाभोवती फिरणारे. मग बघा आता अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. म्हणजेच काय की नॉर्मली केंद्रक आणि इलेक्ट्रॉन. आता मला सांगा या ठिकाणी जर विचार जर केला, हा केंद्रक आहे आणि केंद्रकाबाहेर जे काही इलेक्ट्रॉन ह्या कक्षेमध्ये काय होणार आहेत, आता या ठिकाणी फिरणार आहेत. ओके, थोडंसं याला मोडतो मी तुम्हाला समजेल. ओके, बघा आता हा केंद्रक आहे. ओके, बघा हा केंद्रक आहे. आता केंद्रकाच्या बाहेर म्हणजेच काय की या कक्षेमध्ये समजा इलेक्ट्रॉन फिरायलेत, परत नंतर या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरायलेत. ओके, हा हे इलेक्ट्रॉन आणि परत नंतर याच्यामधली जी काय पोकळी आहे, आता ह्या पोकळीला मिळून त्या ठिकाणी आपल्याला काय भेटतंय, म्हणजेच काय की नॉर्मली त्याला केंद्रकाबाहेरील भाग असं म्हणतो. मग बघा आता नेक्स्ट यामध्ये आता मला सांगा अणूच्या केंद्रकाबाहेर कोण फिरतात, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरतात. आता इलेक्ट्रॉन फिरतात तर इलेक्ट्रॉन विषयी जराशी माहिती आपण बघूया. बघा इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवानुकण असून त्याचा निर्देश बघा ई वजा या संज्ञेने करतात. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक ऋणप्रभार म्हणजेच काय की -1e असतो आणि इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. हे पाठीमागं पण आपण एकदा बघितले. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही इलेक्ट्रॉनचं जे काही वस्तुमान आहे, ओके, तरी पण त्याला अंडरलाईन करून ठेवा, आपण पाठीमागं बघितले. बघा इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कसं आहे, कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानले जाते. म्हणजेच काय की नॉर्मली नगण्यासारखं, म्हणजेच काय की एकदम कमी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वस्तुमान म्हटलं जाते. बघा अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये काय करतात, परिभ्रमण करतात. आताच बघितलं आपण कोणत्या कोणत्या कक्षा आहेत, KLMN. ओके, मग बघा भ्रमण, ओके, भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा ह्या पदाऐवजी कवच, ओके, म्हणजेच काय की नॉर्मली कवच किंवा शेल हे पद काय केलं जातं त्याच्यासाठी वापरलं जाते. कक्षा म्हणतात नाही तर काय म्हणतात त्याला आपण कवच असं म्हणतो. आणि इलेक्ट्रॉनची ऊर्जा जो बघा इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. म्हणजेच काय की नॉर्मली आता इथं जर विचार जर केला, सर्वात मधलं कवच, आता इथे इलेक्ट्रॉनची ऊर्जा काय असेल, कमी असेल, थोडंसं बाहेर गेलं, परत नंतर वाढेल, परत आणखीन बाहेर गेलं वाढेल, परत नंतर आणखीन बाहेर गेलं काय होईल, वाढेल. पण अशी एक वेळ येईल की म्हणजेच काय की केंद्रकाच्या कक्षाच्या बाहेर गेल्यानंतर म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपल्याला मापता येणार आहे का, नाही. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा अणु केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्ये इतकीच म्हणजे झड असते. म्हणजेच काय की नॉर्मली त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की अणु केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या ही केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्ये एवढी असते. ओके, जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन किंवा जेवढे इलेक्ट्रॉन तेवढे काय असणार आहेत, प्रोटॉन असणार आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यामुळे विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणु हा विद्युत दृष्ट्या कसा असतो, उदासीन असतो. क्लिअर, लक्षात आलं. अणु हा काय असतो त्या ठिकाणी उदासीन आपल्याला पाहायला भेटतो. ओके, चला मग नेक्स्ट बघा आता थोडंसं इथं त्यांनी थेरी दिली, क्वेश्चन थोडेसे आपण स्किप करू, डायरेक्ट उत्तराकडे त्याच्या. मग बघा आता इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्यांच्या केंद्रकातील, ओके, कारण की इलेक्ट्रॉनचं वस्तुमान तर एकदम कसं आहे, नगण्य. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली त्याचं वस्तुमान नगण्य म्हणजे हायड्रोजनच्या 1800 पटीनं कमी आहे. ओके, मग बघा नगण्य असल्याने बघा अणूचं जर वस्तुमान काढायचे, अणूचं वस्तुमान प्रामुख्याने त्याच्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. म्हणजेच काय की प्रोटॉन किती आहेत आणि न्यूट्रॉन किती आहेत यांच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, त्याचं अणूचं वस्तुमान आपल्याला काढता येते. मग अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक होय. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजेच काय की नॉर्मली अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असं म्हणतो. मग आणि अणुवस्तुमानांक हा कशाने दर्शवतो,
ए कॅपिटल ए या संज्ञेने काय केला जातो, दाखविला जातो. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. आणि अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित स्वरूपात दर्शवले. बघा दर्शवण्याची पद्धत पुढे दिलेली आहे. बघा आता नॉर्मल त्या ठिकाणी काय, अणुअंक अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे कशा चिन्हाने दाखवलं जातं हे थोडंसं त्या ठिकाणी आपण बघूयात. मग बघा आता इथं ए जर बघितलं, आता ए हा काय आहे, अणुवस्तुमानांक आहे. काय आहे हा, अणुवस्तुमानांक आहे. आणि परत नंतर झडा काय आहे, अणुअंक आहे. काय आहे, अणुअंक आहे. मग बघा आता इथं जर विचार जर केला, थोडंसं एक उदाहरण घेतलंय की बघा एखादी संज्ञा, कोणती संज्ञा या ठिकाणी ठेवली जाते, म्हणजेच काय की संज्ञा म्हणजेच काय की नॉर्मली कोणता एक मूलद्रव्य ठेवला जातो. ओके, ॲल्युमिनियम असेल, कार्बन असेल, सोडियम असेल, म्हणजेच काय असे वेगवेगळे मूलद्रव्य ठेवले जातात. आणि त्याच्या खाली या ठिकाणी आपल्याला झड म्हणजेच काय की झड म्हणजे काय असणार आहे, त्यांचं झड मध्ये काय म्हणजे काय असणार आहे, प्रोटॉनची संख्या असेल. ओके, काय असणार आहे, प्रोटॉनची संख्या. आणि ए म्हणजे काय असणार आहे, त्याचा अणुवस्तुमानांक. ओके, मग बघा आता या ठिकाणी कार्बनचं जर बघितलं बघा 12C6 म्हणजेच काय की नॉर्मली ह्या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या. कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या किती आहे, 6. ओके, किती आहे, 6. म्हणजे जेवढ्या म्हणजेच काय की नॉर्मली कार्बनचा अणुअंक त्यालाच काय म्हणतो आपण, प्रोटॉनची संख्या. आणि जेवढे प्रोटॉन तेवढे काय असतात, इलेक्ट्रॉन. ओके, आता हे बरोबर काय करा, तुमच्या तिथे लिहून ठेवल्यास बघा अणुअंक कधी कधी म्हणजेच काय की तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकते. बघा अणुअंक, अणुअंक बरोबर काय असणार आहे त्या ठिकाणी, प्रोटॉनची संख्या. प्रोटॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या बरोबर काय असणार आहे, इलेक्ट्रॉनची संख्या. इलेक्ट्रॉनची संख्या, इलेक्ट्रॉनची संख्या. थोडंसं लिहायला प्रॉब्लेम होतो, इलेक्ट्रॉनची संख्या. हे बरोबर काय करायचं लक्षात नाही. कधी कधी काय होते, आपल्याला कन्फ्यूज होते. मग एखाद्या वेळेस मी म्हणतो इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच प्रोटॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक, म्हणजे तिघं पण एकमेकांना कसे बरोबर आहेत. ओके, म्हणजेच बघा आता या ठिकाणी या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या किती असणार आहे, 6. ओके, म्हणजेच झेड ही प्रोटॉनची काय त्या ठिकाणी संख्या आहे. आणि कार्बनचे अणुवस्तुमानांक किती आहे, 12. यावरून हे बघा यावरून हे सुद्धा बघा, यावरून हे सुद्धा समजते की कार्बनच्या केंद्रकात 12 - 6 म्हणजेच 6 न्यूट्रॉन आपल्याला काय होतात, पाहायला भेटतात. ओके, मग आता मला काय करायचे, न्यूट्रॉन काढायचे. मग न्यूट्रॉन काढण्याचं सूत्र काय होईल, न्यूट्रॉन बरोबर काय होईल त्या ठिकाणी बघा की 12 - 6 केले. आता 12 काय माझं अणुवस्तुमानांक आहे, ए वजा परत नंतर त्या ठिकाणी 6 काय माझं अणुअंक आहे, म्हणजेच काय की झड. म्हणजे ह्याच्यावरून काय काढतो आपण, न्यूट्रॉनची संख्या काढत असतो. ओके, हे पण सूत्र तिथं बरोबर लिहून टाका. कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये न्यूट्रॉनची संख्या काढा म्हणून येते, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी अणुवस्तुमानांक आणि परत नंतर प्रोटॉनची संख्या देतात. मग न्यूट्रॉनची संख्या काढायची असल्यास खाणार आहे n = ए वजा झड. ओके, या फॉर्ममध्ये. चला लिहिलं. नेक्स्ट चला नेक्स्ट आता ओके, थोडंसं हे वरचं स्किप करू. आता इलेक्ट्रॉन वितरण. मग आता इलेक्ट्रॉन वितरणचा विचार जर केला तर बघा आता बोरच्या अणुप्रारूपानुसार जर विचार जर केला, आता बोरचं जे काय अणुप्रारूप आहे म्हणजेच काय की नॉर्मली परत नंतर याच्यावरती होता. बोरच्या अणुप्रारूपामध्ये काय सांगितलंय की बोरनं काय सांगितलं, जे काय तुमचं धनप्रभारित केंद्रक आहे त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन एका विशिष्ट कक्षेत फिरतात, विशिष्ट कवचात फिरतात. ओके, आणि असंच त्यांनी सांगितलं. मग आता बघा की नॉर्मली बघा बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करतात. स्थायी कवचामध्ये एक विशिष्ट कवचामध्ये काय होतात, त्या ठिकाणी परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते आणि प्रत्येक कवचाला काय असते, विशिष्ट ऊर्जा असते. त्याच ऊर्जेने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन फिरतात. आणि अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी जर विचार जर केला, सर्वात अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचं कवच कोणते, के कवच म्हणजेच काय, याला काय म्हणतो आपण, पहिलं कवच म्हणतो. परत नंतर दुसरं बघा, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच म्हणजेच काय की नॉर्मली इथं जर बघितलं तर हे काय झालं, त्याचं दुसरं कवच. परत नंतर त्या ठिकाणी परत नंतर बघा आणि कवचांच्या क्रमांकासाठी n ही संज्ञा काय केली जाते, वापरतात. म्हणजेच काय की स्मॉल n ची संख्या काय केली जाते, वापरली जाते. आता स्मॉल n कोणासाठी परत वापरलं जाते, न्यूट्रॉनसाठी पण वापरलं जाते, आताच आपण बघितलं. ओके, मग बघा n बरोबर कवचांची संख्या काय असू शकते, 1 2 3 4 अप टू वर वाढत जाते. या क्रमांकानुसार कवचांना k l m n
ओके, या संज्ञांनी संबोधण्यात येते आणि प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2 चा वर्ग. ओके, बघा या सूत्राने मिळालेल्या संख्ये इतके इलेक्ट्रॉन असू शकतात. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. कधी कधी काय केलं जाते की आपल्याला किती इलेक्ट्रॉन आहेत म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी एखाद्या म्हणजेच काय की नॉर्मली त्या कवचामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन आहेत हे आपल्याला काढायचे. समजा आता पहिलं कवच आहे. आता पहिल्या कवचाचा जर विचार केला म्हणजेच काय की कवच नंबर 1 म्हणजे काय की 1 म्हणजेच काय की नॉर्मली पहिलं बघा. आता पहिलं कवच कोणतं आहे के. आता के मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात ते काढूयात आपण. आता सूत्र काय आपलं 2 चा वर्ग. ओके, बघा 2 चा वर्ग. आता 2 गुणिले n चा वर्ग म्हणजे किती 1 चा वर्ग. मग आता 2 गुणिले 1 चा वर्ग 1. आता 2 गुणिले 2 काय होईल म्हणजेच काय की 2 2 म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी n बरोबर किती आलं 2 आलं. म्हणजे पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 2. ओके, आता दुसऱ्या कवचामध्ये किती बसतील ते काढूता. समजा n बरोबर 2. आता दुसऱ्या कवचामध्ये किती बसतात बघा. बघा 2 चा वर्ग म्हणजेच 2 गुणिले n चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4. ओके, आणि 2 गुणिले 2 म्हणजे काय 2 चा वर्ग 4 सॉरी आणि परत नंतर 2 चौक 8 म्हणजे दुसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार आहेत 8 इलेक्ट्रॉन. ओके, असं तुम्ही म्हणजेच काय की किती कवच आहेत आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात हे तुम्ही काढू शकता. म्हणजेच बघा यांचे मूल्य काढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा काय होते त्या ठिकाणी वाढत जाते. जसं जसं आपण केंद्रकापासून दूर जाऊ तसं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढत जाते. ओके, चला मग आता इथं थोडंसं त्यांनी दिले. मग पहिल्या कवचामध्ये किती 2. दुसऱ्या कवचामध्ये आताच आपण काढलं 2 गुणिले 2 चा वर्ग म्हणजे किती येतात 8. परत नंतर आता तिसरा कवच यम कोणतं आहे तिसरं कवच आहे म्हणजे काय की 2 गुणिले 3 चा वर्ग म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर 2 गुणिले किती 9 म्हणजे किती येतील 18. 9 दोन्ही 18 होतात. परत नंतर चौथं कवच ओके 2 गुणिले 4 चा वर्ग म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे 2 गुणिले 4 चौक 16. ओके, परत नंतर 16 दोन्ही 32. ओके, म्हणजे एकूण किती होणार आहे त्या ठिकाणी 32 इलेक्ट्रॉन त्यामध्ये बसतात. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. म्हणजेच बघा वरील तक्त्यावरून कवचातील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनच्या संख्या के या कवचामध्ये किती येतं 2. एल या कवचात किती आहेत 8. एम या कवचात किती आहेत 18 आणि एन या कवचात किती आहेत 32 आपल्याला पाहायला भेटतात. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. चला बघा नेक्स्ट मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. आता जे काय मूलद्रव्य असणार आहे त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आपल्याला बघायचं. इलेक्ट्रॉन स्वरूपन कशाला म्हणतो आपण म्हणजेच काय की नॉर्मली जे काही तुमचं म्हणजेच काय ज्या काही कक्षा आहेत कक्षा कोणत्या कोणत्या आहेत या ठिकाणी जे काही कवच आहेत के एल एम एन. आता कोणत्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ते काय करायचे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे असते. काय करायचे असते त्याला टाकायचं असते. मग बघा आपण पाहिले की के एल एम एन या कवचांमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2 8 18 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. ओके, म्हणजेच काय की एवढे इलेक्ट्रॉन काय होतात सामावू शकतात. पहिलं जे काय कवच आहे के त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावतात 2. दुसरं जे काय कवच आहे एल त्याच्यात किती इलेक्ट्रॉन सामावतात 8. तिसरं जे काय कवच आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावतात 18. चौथं जे काय कवच आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावतात 32. ओके, एवढे इलेक्ट्रॉन काय होतात त्या ठिकाणी सामावतात. मग बघा आता हीच कवचांची बघा कमाल धारकता होय आणि यालाच काय म्हणतो आपण कवचांची कमाल धारकता असं म्हणतो. मग बघा कवचांच्या कमाल धारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनचे कवचांमध्ये वितरण होते. म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजेच काय की यामुळे म्हणजेच काय की नॉर्मली जे काही कवच आहे कवचानुसार म्हणजेच काय की ते तिथे इलेक्ट्रॉन काय होतात त्याच्यामध्ये टाकले जातात. मग एखाद्या मूलद्रव्यांच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजेच एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील ओके इलेक्ट्रॉनची कवचनिहाय मांडणी इलेक्ट्रॉनची मांडणी करायची म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनचे काय की इलेक्ट्रॉन स्वरूपन असं म्हणतो. आणि हे कशामध्ये होणार आहे अणूमध्ये होणार आहे किंवा नॉर्मली त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ओके, या फॉर्ममध्ये. मग बघा आता प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे बघा तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते. म्हणजेच काय की नॉर्मली आपण कालच बघितलं. आता एखादा इलेक्ट्रॉन ज्या कवचात आहे ओके ज्या कवचामध्ये आहे समजा के या कवचात असेल किंवा एल या कवचात असेल किंवा एम या कवचात असेल किंवा एन या कवचात असेल प्रत्येक कवचात असल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनमध्ये विशिष्ट ऊर्जा असणार आहे. ओके, काय असणार आहे त्या ठिकाणी विशिष्ट ऊर्जा आपल्याला काय होते पाहायला भेटते. बघा प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते आणि पहिल्या कवचातील के या कवचात इलेक्ट्रॉनची ऊर्जा कशी असते सर्वांत ओके कमी असते. म्हणजेच काय त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. सर्वात जे काय पहिलं कवच आहे
आता पहिल्या कवचामध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा कशी म्हणजे काही कमी का असते, कारण की ते आता बघा समजा पहिल्या कवचामध्ये समजा हे केंद्रक आहे आणि केंद्रकाभोवती हे पहिलंच कवच आहे. आता पहिलाच कवच आहे म्हणजे इथे इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, फिरणार आहेत. आता हे जे दोन इलेक्ट्रॉन जे फिरणार आहेत त्या दोन इलेक्ट्रॉनचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी त्यांना फिरण्यासाठी मला सांगा त्यांना एकदम जागा कमी जागा काय करावं लागते, म्हणजेच काय की नॉर्मली फिरावं लागते किंवा नॉर्मली त्यांचं जे काय परिभ्रमण आहे ओके ते काय होते एकदम कमी जागेमध्ये होते किंवा एकदम कमी कालावधीमध्ये होते. त्यामुळे त्यांना फिरण्यासाठी म्हणजेच काय की नॉर्मली ऊर्जेची कमी गरज लागते. म्हणून त्या ठिकाणी बघा की जे काय पहिलं कवच आहे ओके म्हणजेच या ठिकाणी पहिल्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वांत कशी असते, कमी असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. त्यापुढील कवचांमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा बघा कवच क्रमांकाप्रमाणे काय होते, वाढत जाते. जसं जसं आपण म्हणजेच काय की नॉर्मली केंद्रकापासून दूर जाऊ तसं तसं कवचाची ऊर्जा काय होते त्या ठिकाणी वाढत जाते किंवा इलेक्ट्रॉनची ऊर्जा काय होते वाढत जाते. मग बघा मूलद्रव्यांच्या ओके अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन असे असते की त्या योगे सर्व इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा कमी कमी असते. म्हणजेच काय नॉर्मली कमीत कमी असते. म्हणजेच काय नॉर्मली बघा आता मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन असे असते की त्या योगे ओके सर्व इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते. म्हणजेच काय नॉर्मली सर्व जे काही इलेक्ट्रॉन आता प्रत्येक कवचामध्ये म्हणजे काय विशिष्ट इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यांच्या इलेक्ट्रॉन जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्या ऊर्जेची जी काही बेरीज असणार आहे ती कशी असते, कमीत कमी असते. मग या ठिकाणी अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या ओके कमाल धारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार असलेल्या कवचांमध्ये ओके स्थान मिळतात. म्हणजेच काय की या फॉर्ममध्ये आता आपण काही मूलद्रव्यांच्या अणूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपन काय करूयात पाहूयात. ओके आता त्यामधील या तक्त्यातील 1 ते 3 ओळी भरून बघा दिलेल्या आहेत. ओके त्याप्रमाणे उरलेल्या तक्ता काय करा तुम्ही भरवायचा आहे. मग आता थोडंसं या ठिकाणी काय करूयात इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण लिहूयात. चला आता मला सांगा हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन संख्या किती, हायड्रोजनची एकच आहे म्हणून कुठं बसणार आहे, पहिल्याच कवचात बसेल. परत नंतर दुसरं काय हेलियम किती आहे, इलेक्ट्रॉन 2 आहेत म्हणून दुसऱ्या म्हणजेच काय की पहिल्याच कवचात बसेल कारण पहिल्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे, 2 आहे. आता तिसऱ्या कवचामध्ये लिथियम, आता लिथियमचं जर बघितलं या ठिकाणी तर मला सांगा किती इलेक्ट्रॉन, म्हणजेच किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून या ठिकाणी काय होईल म्हणजेच काय की पहिल्या कवचामध्ये किती गेले 2 आणि 1 उरला आणि 1 कुठं जाईल समोरच्या कवचात. आता समोरचा कवच कोणता या ठिकाणी एल आहे आणि एल ची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे 8 आहे. ओके मग बघा परत नंतर आता कार्बनचा जर विचार जर केला पहिल्या कवचामध्ये किती येतील 2 ओके आणि परत नंतर दुसऱ्या कवचात किती येतील 4, एकूण किती झाले 6. ओके परत नंतर नेक्स्ट आता पहिल्यात किती आहे नायट्रोजन किती आहे 7. आता पहिल्या कवचात किती येतील बरं 2 आणि दुसऱ्या कवचात किती येतील 5. परत नंतर आता ऑक्सिजन किती आहे 8, पहिल्या कवचात किती येतील 2, दुसऱ्या कवचात किती आले 6. ओके 6 आणि 2 किती होतात 8. परत नंतर फ्लोरीन, आता फ्लोरीनचा जर विचार जर केला तर पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये किती येतील 7. परत निऑन पहिल्या कवचामध्ये किती 2 आणि दुसऱ्या कवचामध्ये किती येतील या ठिकाणी 8 येतील. ओके आता बघा सोडियमचा जर विचार जर केला तर किती 11 आहेत. मग पहिल्या कवचात किती तर 2, आता दुसऱ्या कवचाची जास्तीत जास्त धारकता किती 8 ची म्हणजे 8 किती उरला 1 उरला म्हणजे कोणत्या कवचात जाईल समोरच्या एम या कवचात. परत नंतर नेक्स्ट बघा आता इथे किती आहे 17. मग बघा क्लोरीन किती आहे 17, पहिल्या कवचात किती 2, दुसऱ्या कवचात किती 8. आता तिसऱ्या कवचामध्ये मला सांगा किती ते 10 इलेक्ट्रॉन बसले, आता उरले किती 7 म्हणजे या ठिकाणी येतील. आर्गॉन पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8 म्हणजे किती झाले 10 झाले, उरले किती 8 म्हणजे समोरच्या कवचात येतील. आता या तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती 18 ची आहे. ओके परत नंतर बघा आता इथं बघा इथे किती 2, परत नंतर किती इथं 8. ओके किती झाले 10. आता उरतात किती बरं 35 मधून 10 काढले तर किती उरतात 25. आता 25 उरतात, 25 पैकी या ठिकाणी 18 परत नंतर उरलेली कुठे येतील या ठिकाणी समोर येतील. किती उरतील बरं, किती उरतील 7 उरतील. म्हणजे या फॉर्म मध्ये आता काय होईल या ठिकाणी 2, 8, 18, 7. मग आता इलेक्ट्रॉन स्वरूपान लिहिते वेळेस मग आपण कसं लिहितो 2, 8, 18, 7. परत नंतर 2, 8, 8. परत नंतर हे इथं बघा 2, 8, 7. परत नंतर हे 2, 8, 1. परत नंतर 2, 8. परत नंतर इथे काय 2, 7. परत नंतर 2, 6. परत नंतर 2, 5 आणि परत नंतर 2, 4. ओके या फॉर्ममध्ये असं काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपन करायचं आहे. ओके चला मग आता थोडंसं समोर जाऊयात बघा की
बघा संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन स्वरूपान या ठिकाणी बघा स्वरूपान कशा स्वल्प विरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवतात. म्हणजेच काय की नॉर्मली स्वल्पविराम म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी हे दिसतंय ओके, ह्याला काय म्हणतो आपण स्वल्पविराम असं म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये कॉमा असं म्हणतो आपण. यातील अंक ऊर्जेच्या चढत्या क्रमाने असलेल्या कवचांमधील इलेक्ट्रॉन संख्या काय करतात दाखवितात. उदाहरणार्थ आता सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन किती 2,8,1 आहे. ओके बघा आहे, याचा अर्थ सोडियम अणूमध्ये के कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत, एल कवचात किती आहेत 8 आणि एम कवचात किती आहे 1. याप्रमाणे एकूण 11 इलेक्ट्रॉन वितरित केलेले असतात आणि अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपान ओके आकृती 5.8 प्रमाणे कवचांच्या बघा रेखाटण्याने सुद्धा दाखवितात. आता हे कसं आहे कसं नाही थोडंसं काय करूयात बघूयात. आता या फॉर्म मध्ये बघा, आता इथं जर बघितलं तर बघा हायड्रोजन किती एकच इलेक्ट्रॉन फिरतोय म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती आहे 1. परत नंतर इथं किती 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचात फिरतायत म्हणजे किती झाले 2. परत कार्बनचा जर विचार केला तर 8 बघा किती 6. आता पहिल्या कवचात किती फिरतायत या ठिकाणी 2 आणि परत नंतर दुसऱ्या कवचात किती फिरतायत 4. ओके परत नंतर जसंच निऑनचं आणि तसंच कशाचं आहे सोडियमचं पण आपल्याला पाहायला भेटतंय. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर आता संयुजा कशाला म्हणतात आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन. ओके आता संयुजा कशाला म्हणतात हे बरोबर आता काय करा लक्षात घ्या. बघा संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. हे आपण मागील पाठात काय केले पाहिलेले आहे. मग आपण हेही पाहिले की साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विशिष्ट संयुगामध्ये स्थिर असते. म्हणजेच काय की नॉर्मली विशिष्ट संयुगामध्ये ओके जे काही संयुग म्हणजेच काय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र येऊन त्या ठिकाणी काय बनतंय संयुग बनतंय. ओके म्हणजेच त्या ठिकाणी बघा की संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. ओके त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा, हे कधी कधी विचारलं जाऊ शकतं. ओके बघा संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. ओके त्याला काय म्हणतो आपण संयुजा असं म्हणतो. ओके मग बघा नेक्स्ट आता ओके थोडंसं डायरेक्टली याच्यावरती यात बघा आता की मूलद्रव्याची संयुजा परत नंतर संयुगांमधील ओके रासायनिक बंध यांच्या संबंधी संकल्पना ओके इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे स्पष्ट होतात. बघा अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. आता जे काय प्रत्येक म्हणजेच काय की प्रत्येक जो काही मूलद्रव्य आहे किंवा प्रत्येक जो काही अणू आहे ओके तो काय करतो आपल्या सर्वात बाह्यतम कवचामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन काय करतात म्हणजेच काय की वापरतात आणि दुसऱ्यासोबत काय करतात रासायनिक बंध तयार करतात. म्हणून अणूंची संयुजा त्यांच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून काय होते ठरते. म्हणून त्या ठिकाणी बघा त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच असं म्हणतात. म्हणजे काय सर्वात बाहेरचं जे काय कवच असणार आहे बघा या ठिकाणी आपण कवच बघतो. आता इथं जर बघितलं तर हायड्रोजनचं एकच आहे म्हणजे हायड्रोजनची संयुजा किती 1 आहे. परत नंतर हेलियमची किती 2 आहे. परत नंतर कार्बनचं जर बघितलं तर बाहेरच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 4 इलेक्ट्रॉन आपल्याला कवचात पाहायला भेटतात म्हणजे त्याची संयुजा किती झाली 4 झाली. परत नंतर निऑन, आता निऑन मध्ये जर बघितलं बघा बाहेरच्या कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजेच काय की 8 इलेक्ट्रॉन आहेत. यांना काय म्हणतो आपण आता एकदम बाहेरचं जे काय कवच आहे त्याला काय म्हणतो आपण संयुजा कवच असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतो आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. मग आता तेच खाली दिलंय की बघा या ठिकाणी तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत. ओके म्हणजेच काय की सर्वात बाह्यतम जे काय कवच आहे त्याला काय म्हणतो आपण संयुजा कवच असं म्हणतो. आणि परत नंतर त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहे त्याला काय म्हणतो आपण संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ओके त्याला बरोबर काय करा अंडरलाईन करून ठेवा वाटल्यास. ओके बघा बाह्यतम कवचाला काय म्हणतो आपण संयुजा कवच असं म्हणतो. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होय. ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा आता अणूच्या संयुजेचा संबंध अणूमधील संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असल्याचे दिसून येते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय अणूच्या संयुजेचा संबंध जे काय संयुजा आहे अणूची ती कशावरून ठरवली जाते म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्या बाह्यतम कवचामध्ये किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून आपल्याला काय होते त्या ठिकाणी ठरवता येते. प्रथम हेलियम व निऑन या मूलद्रव्यांकडे आपण काय करूयात पाहूयात. या दोन्ही बघा वायुरूप मूलद्रव्याचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत. कोणते या ठिकाणी
हेलियम आणि परत नंतर कोण निऑन. आता हे दोन्ही पण आपल्याला कशामध्ये भेटतात, आपल्याला वायू रूपामध्ये भेटतात. आणि हे जे म्हणजेच काय की मूलद्रव्य आहेत हे दुसरं कोणासोबतही त्या ठिकाणी रासायनिक बंध तयार करत नाहीत. मग बघा ही मूलद्रव्य रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय आहेत. आता रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय का आहेत बघा, म्हणजेच त्यांची संयुजा किती आहे, 0 आहे. ओके, त्यांची संयुजा किती आहे, 0 आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा की आता इथं जर आपण निऑनचं किंवा हेलियमचं जर बघितलं, आता निऑनचं किंवा हेलियमचा जर आपण थोडासा विचार जर केला बघा, आपण थोडं आता ह्या दोघांचा हे करू. आता हेलियमची म्हणजेच काय की हेलियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती आहे, 2च आहे फक्त. आणि हेलियमच्या बाह्यतम कवच म्हणजेच काय की एकच कवच आहे हेलियमला. आता मला सांगा पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 2च इलेक्ट्रॉन बसतात. आणि ते कवच कसं एकदम फुल आहे. त्यामुळं हेलियम म्हणजेच काय की दुसऱ्या कोणासोबतही काय म्हणजे काय रासायनिक बंध तयार करत नाही. म्हणून हेलियम हा रासायनिक दृष्ट्या कसा आहे, उदासीन आहे. तसाच कोण आहे, निऑन आहे बघा. आता बघा निऑनचे 2 कवच आहेत, एक मधलं कवच एक बाहेरचं कवच. आता मला सांगा दुसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे, 8 आहे. मग याच्या संयुजा कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. किती कवच आहे, आता किती इलेक्ट्रॉन झाले, 8. आणि दुसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता पण किती आहे, 8 आहे. आता मला सांगा आता एकदम बाहेरचं कवच दुसरं कवच आहे निऑनचं आणि त्याची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे, 8ची आहे. आणि त्याच्यामध्ये 8च आहेत. मला सांगा ते इलेक्ट्रॉन दुसरं कोणाला देणार पण नाही आणि इलेक्ट्रॉन काय करणार नाही, घेणार पण नाही. त्यामुळे त्या ठिकाणी हे दोन्हीही म्हणजेच काय की नॉर्मली मूलद्रव्य कसे आहेत, ते रासायनिक दृष्ट्या कसे आहेत, उदासीन आहेत किंवा दुसऱ्यासोबत रासायनिक अभिक्रिया करत नाहीत. बघा तेच खाली थोडंसं एक्सप्लेनेशन दिलंय. हेलियमच्या अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात व ते के ह्या बघा नॉर्मली के ह्या पहिल्याच कवचात सामावलेले असतात. परत नंतर बघा असतात. आता पहा म्हणजे काय की तक्ता बघा, पहा तक्ता 5.7 मध्ये हेलियम मध्ये इलेक्ट्रॉन असलेला फक्त एकच के कवच आहे. म्हणजेच काय की नॉर्मली 5.7 मध्ये जरा या ठिकाणी आपण बघितलं. ओके, आता 5.7चा तक्ता आता या ठिकाणी बघा की हेलियम मध्ये किती, तर 2च इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कवच किती आहे, एकच कवच आहे. आता पहिल्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे, 2 आहे. आता पहिल्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2 आहे आणि परत नंतर त्याच्या कवचामध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून ते दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देणार पण नाही आणि दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेणार पण नाही. ओके, मग बघा व तेच बाह्यतम कवच सुद्धा आहे आणि के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे, या ठिकाणी 2 यांच्या वर्गानुसार 2 आहे. म्हणजेच हेलियमचे बाह्यतम कवच पूर्ण भरलेलं आहे. म्हणजेच काय की हेलियमचं जे काय बाह्यतम कवच आहे ते कसं एकदम पूर्ण काय झाले, भरलेलं आहे. यालाच हे बघा हेलियम मध्ये इलेक्ट्रॉन द्विक म्हणतात, म्हणजे द्विक असे म्हणतात. यालाच काय म्हणतो आपण, म्हणजेच काय की हेलियम मध्ये इलेक्ट्रॉन द्विक असं म्हणतो. कारण की नॉर्मली याच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आहेत. आणि परत नंतर बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याचं बाह्यतम कवच कोणतंही पहिलंच आहे. ओके, म्हणून त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी हेलियम मध्ये इलेक्ट्रॉन द्विक असे म्हणतो. त्याला अंडरलाईन करून ठेवा म्हणजे आपल्याला कामाचं आहे. परत नंतर तसंच निऑनचं बघा, निऑन ह्या निष्क्रिय वायूमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपन के व यल ही 2 कवचे असून, म्हणजेच काय आता निऑनचं जर आपण वर जर बघितलं थोडंसं या ठिकाणी आताच आपण बघितलं होतं बघा की निऑन मध्ये जर बघितलं तर 2च आपल्याला काय होतात, कवच पाहायला भेटतात. एक कवच मधलं आणि परत नंतर हे पहिलं कवच आणि परत नंतर हे काय आहे, दुसरं कवच. ओके, आणि ह्या दोन्ही कवचांमध्ये इलेक्ट्रॉनचे सर्व इलेक्ट्रॉन काय झाले, सामावलेले आहेत. आणि बाहेरचं कवच कसं एकदम पूर्ण आहे बघा. ओके, दुसऱ्या कवचामध्ये काय की एकदम पूर्ण इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय झाले, भरलेले आहेत. ओके, मग बघा एल बघा आता ही 2 कवचे असून एल हे संयुजा कवच आहे. म्हणजेच काय की सर्वात बाहेरचं कवच आहे. एल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे व तक्ता 5.7 वरून दिसते की निऑनचे संयुजा कवच पूर्ण भरलेले आहे. यालाच निऑनच्या इलेक्ट्रॉन अष्टक असे आहे. म्हणजेच काय की बघा ह्यालाच काय म्हणतो आपण, निऑन मध्ये इलेक्ट्रॉन अष्टक आहे. कारण की नॉर्मली बघा आता इथं काय होतं, द्विक होतं. हेलियमच्या बाबतीत काय होतं, द्विक. कारण की त्याच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन होते, 2 होते. म्हणून काय झालं, द्विक आणि ते कवच पूर्ण भरलेलं होतं. आता निऑन मध्ये जर बघितलं तर काय बाह्यतम कवचामध्ये, आता बाह्यतम कवचामध्येच काय की दुसरं कवच आहे. म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन धारकता किती, 8ची आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, अष्टक असं म्हणतो. यालाच निऑन मध्ये ओके इलेक्ट्रॉन अष्टक आहे असे म्हणतात. ओके, त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. मग बघा नेक्स्ट आता
KLM या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेल्या निष्क्रिय वायू म्हणजे आर्गॉन होय. म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 3 काय कवच आहेत, कोणते कोणते, KLM या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे कोणता आहे त्या ठिकाणी आर्गॉन होय. आणि M ह्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे, 18 आहे. परंतु आर्गॉन मध्ये M ह्या संयोजक कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. बघा या ठिकाणी जर बघितलं आर्गॉनचं वर आपण आताच काय केलंय, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपाने लिहिलंय. ओके बघा किती, 2 8 8 आहे. ओके आणि सर्वात बाहेरच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. ओके आता मला सांगा याचं अष्टक काय झालंय, पूर्ण झालंय. आता अष्टक पूर्ण झालंय म्हणून त्या ठिकाणी हा जो आर्गॉन आहे तो आर्गॉन कसा आहे, निष्क्रिय आहे. ओके म्हणून कोणत्याही इलेक्ट्रॉन कोणत्याही मूलद्रव्याचं जर अष्टक पूर्ण झालं म्हणजेच काय की सर्वात बाहेरच्या कवचामध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील आणि अष्टक पूर्ण होत असेल तर तो मूलद्रव्य कसा असतो, निष्क्रिय असतो. ओके हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचंय. बघा याचा अर्थ निष्क्रिय वायूंच्या संयोजक कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके म्हणजेच काय की निष्क्रिय वायूंच्या संयोजक कवचात किती इलेक्ट्रॉन असतात, 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच संयोजक कवचात कवचात इलेक्ट्रॉन अष्टक असते. म्हणजे जे काय संयोजक कवच असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक असते. म्हणजेच काय की नॉर्मली 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग बघा नेक्स्ट, आता इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण असते तेव्हा संयोजक कशी असते, शून्य असते. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन अष्टक म्हणजे काय की सर्वात बाहेरच्या कवचामध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्या ठिकाणी त्याची संयोजक कशी असते, शून्य असते. त्याला पण अंडरलाईन करून ठेवा. बघा इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते. म्हणजेच काय की नॉर्मली एकतर बाहेरच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन किंवा नॉर्मली अष्टक पूर्ण असेल त्यावेळेस त्याची संयोजक म्हणजेच काय की कशी असते, शून्य असते. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता यामध्ये निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपान पाहता ओके असे दिसते की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही. म्हणजे त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये एकतर 8 इलेक्ट्रॉन नाहीत किंवा नॉर्मली द्विक म्हणजे 2 इलेक्ट्रॉन नाहीत. ओके त्यांची इलेक्ट्रॉन अष्टके अपूर्ण आहेत. म्हणून हायड्रोजनच्या बाबतीत असे म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक कसं आहे, अपूर्ण आहे. कारण की हायड्रोजनच्या बाह्यतम कवचामध्ये म्हणजे काय की एकच कवच आहे आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके पण याची धारकता किती आहे, 2 ची आहे. म्हणून जे काय हायड्रोजनचं द्विक कसं आहे त्या ठिकाणी अपूर्ण आहे. ओके चला म्हणून या ठिकाणी हायड्रोजनची संयोजक किती होईल, मग 1 ची होईल. ओके परत नंतर नेक्स्ट बघा, निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये इतर अणूंबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच त्यांची संयोजक काय असते, म्हणजे काय की म्हणजे त्यांची संयोजक शून्य नसते. म्हणजेच काय की त्यांची काही ना काहीतरी संयोजक त्या ठिकाणी असणार आहे. मग हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूंच्या सूत्रांवरून ओके हायड्रोजनची संयोजक 1 असल्याचे काय होते तुम्ही पाहिले आहे. म्हणजेच काय की नॉर्मली आता इथं जर बघितलं वरती आपण हायड्रोजनच्या बाबतीत जर विचार जर केला तर हायड्रोजनच्या बाह्यतम कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आता बाह्यतम कवच म्हणजे पहिलंच कवच आणि पहिल्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे, 2 आहे. पण हायड्रोजन मध्ये किती आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे द्विक पूर्ण व्हायला 1 इलेक्ट्रॉन कसा आहे, कमी आहे. म्हणजेच आता समजा दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेतला तर याचं द्विक काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. किंवा आपला इलेक्ट्रॉन दिला तर काय होणार आहे, तो दुसऱ्यासोबत संयोग पावणार आहे. म्हणजेच हायड्रोजनची संयोजक किती झाली, 1 झाली. ओके हायड्रोजन काय करतो, आपल्यापासला 1 इलेक्ट्रॉन काय करतो दुसऱ्याला देतो आणि स्वतःवरती काय करतो, धनप्रभार तयार करतो. ओके हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. म्हणून हायड्रोजनची संयोजक किती झाली, 1 ची. ओके परत नंतर नेक्स्ट बघा, हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून दिसते की हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन K या कवचात आहे. म्हणजेच हायड्रोजनमध्ये पूर्ण द्विक ओके बघा स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. म्हणजेच काय की पूर्ण द्विक होण्यासाठी म्हणजेच काय की नॉर्मली 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कसा आहे, कमी आहे. बघा ही एक संख्या हायड्रोजनच्या ज्या संयुगेशी जुळते ओके जसं की सोडियमच्या 2-1-1 या स्वरूपनावरून समजते की सोडियमच्या संयोजक कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे. आता सोडियमच्या संयोजक कवचामध्ये जर विचार जर केला एकदम बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 इलेक्ट्रॉन. ओके आता संयोजक कवच कशाला म्हणतो आपण, ओके म्हणजे संयोजक कवच कशाला म्हणतो आपण, सर्वात बाहेरचं जे काय कवच आहे ओके त्या कवचाला काय म्हणतो आपण, संयोजक कवच असं म्हणतो. ओके चला नेक्स्ट बघा, आता पुढील तक्त्यात 5.9 या मूलद्रव्यांपासून
ओके, या ठिकाणी बनवलेल्या संयुगांची रेणूसूत्रे दिलेली आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली या तक्त्यामध्ये काय संयुगाची रेणूसूत्र आपल्याला काय केली दिलेली आहेत. जसं की म्हणजेच काही इथं हायड्रोजन आहे त्याच्यापासून बनलेला रेणू इथं दिलाय, क्लोरीन आहे त्याच्यापासून बनलेला रेणू इथं दिलाय. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग आता हे थोडंसं काय करायचं त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर मग त्यावरून ठरविलेल्या त्या मूलद्रव्यांची संयुजा, त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्यांची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या रिकाम्या जागी काय करायची आपल्याला भरायची आहे. ओके, मग थोडंसं काय करूया त्या ठिकाणी आता बघूया. मग बघा आता इथं जर विचार जर केला तर मग बघा आता पहिल्यांदा दिले हायड्रोजन. आता हायड्रोजन इथं जर बघितलं तर कोणासोबत म्हणजेच काय की क्लोरीन सोबत काय झालंय संयोग पावलाय आणि परत नंतर हायड्रोजन क्लोराईड तयार झालाय. मग बघा आता या ठिकाणी आता मूलद्रव्याची संयुजा, आता मला सांगा हायड्रोजनची संयुजा किती आहे? 1 ची. हायड्रोजनची संयुजा म्हणजेच काय की जे काय मूलद्रव्याची संयुजा किती? 1 आहे. परत नंतर मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपात जर बघितलं तर किती? 1 आहे. कारण की नॉर्मली हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन काय करतो त्याच्या भोवती फिरत असतो. ओके, आणि मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या. आता संयुजा इलेक्ट्रॉन कशाला म्हणतो आपण? जे मूलद्रव्य एकदम शेवटच्या कक्षेमध्ये असतात त्या कक्षेला आपण काय म्हणतो? संयुजा म्हणजेच काय की संयुजा कक्षा असं म्हणतो किंवा संयुजा कवच असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणतो आपण? संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ओके, मग बघा मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या इथे किती असणार? 1 आहे. आणि परत नंतर बघा आता इथं जर विचार जर केला बघा 8 - 1 म्हणजे किती आलं या ठिकाणी? 7 आलं. ओके, कारण की बघा आता जी काय इलेक्ट्रॉनची संख्या काय धरली मी? x धरली. म्हणजेच काय की नॉर्मली 8 - x म्हणजेच काय की 8 - 1 म्हणजे किती आली? 7 आली. म्हणजे आता ही जी संयुजा आहे कशापेक्षा? 4 पेक्षा कशी या ठिकाणी मोठी आहे. ओके, परत नंतर दुसरं बघा आता क्लोरीन. क्लोरीनचा जर विचार जर केला आता क्लोरीनचा जो काय अणुअंक किती या ठिकाणी? 17 आहे. आता क्लोरीनचं जर बघितलं तर म्हणजेच काय की नॉर्मली आता मूलद्रव्याची संयुजा कितीची आहे? 1 ची आहे. मूलद्रव्याची संयुजा 1 ची का? कारण की सर्वात बाहेरच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता हे 7 इलेक्ट्रॉन आहेत तर त्याला संयुजा पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1. कारण की नॉर्मली संयुजा ही किती इलेक्ट्रॉनची असते? 8 इलेक्ट्रॉनची आपल्याला काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटते. मग बघा ओके, म्हणजेच या ठिकाणी जे काय अष्टक पूर्ण होण्यासाठी इथे किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून याची संयुजा किती आली? 1 आली. म्हणजेच या ठिकाणी जर आपल्याला संयुजा काढायची असेल तर बघा 8 - 7 म्हणजे किती? 1. म्हणजेच काय की नॉर्मली त्याला 1 इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे. म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी x हा ओके, म्हणजेच काय की नॉर्मली आता मला सांगा x हा ग्रेटर दॅन इक्वल आहे का 4 पेक्षा? नाही. x हा कसा आहे? लहान आहे. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी त्याला इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. आता इथे एक सूत्र दिले बघा, x हा मोठा म्हणजेच काय की x हा मोठा किंवा बरोबर आहे कोणाच्या? 4 पेक्षा. समजा 4 पेक्षा कसा असेल? मोठा असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय केला जातो? इलेक्ट्रॉन काय केला जातो? दिला जातो. आणि म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन काय केला जातो? घेतला जातो. आणि परत नंतर 4 पेक्षा लहान असेल तर इलेक्ट्रॉन काय केला जातो? दिला जातो. ओके, मग बघा नेक्स्ट आता निऑन. आता निऑनचं जर बघितलं तर त्या ठिकाणी संयुजा किती आहे? 0 आहे. ओके, चला आता नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी निऑन दिलाय. आता निऑनचं जर बघितलं तर निऑनचं बघा म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी त्याचा अणुअंक किती आहे? 10 आहे. आता 10 अणुअंक आहे तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होईल? 2,8. मला सांगा आता बाहेरच्या कक्षेचं जे काय अष्टक आहे ते काय झाले? पूर्ण झाले. आता अष्टक पूर्ण झालंय म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन देणार पण नाही आणि इलेक्ट्रॉन घेणार पण नाही. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे बघा मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय की नॉर्मली सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय होईल? 8 - 8 म्हणजे काय होईल या ठिकाणी? 0. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता काय इथं फ्लोरीन आहे. आता फ्लोरीनचा अणुअंक किती आहे या ठिकाणी जर बघितला तर किती आहे? 9 आहे. मग बघा आता इथं मूलद्रव्याची संयुजा आपल्याला काढायची. आता ही संयुजा नाहीये, मूलद्रव्याची संयुजा आपल्याला काढायची. पहिल्यांदा त्याचं काय करू? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ. 2 काय येईल? 7 येईल. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली आता इथं जे अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याची संयुजा किती होणार आहे? 1 होईल. म्हणजेच या ठिकाणी बघा मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 7 आहे. म्हणजे या ठिकाणी काय 8 - 7 म्हणजे त्याची संयुजा किती आली? 1 आली. ओके, या मध्ये. परत नंतर नेक्स्ट आता बघा या ठिकाणी सोडियम. आता सोडियमची रिएक्शन कोणासोबत झाली? हायड्रोजन सोबत झाली. मग आता सोडियमची संयुजा इथं जर संयुजा आपल्याला काढायची असेल पहिल्यांदा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण देऊन घेऊ. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होईल त्याचं? 2,8 काय होईल? 1. आता मला सांगा एकदम बाहेरच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? म्हणजेच काय की नॉर्मली 1.
म्हणजेच त्या ठिकाणी त्याचं जे काय, आता मला सांगा, एक इलेक्ट्रॉन त्याला द्यायला परवडेल काय, म्हणजेच काय की 7 इलेक्ट्रॉन घ्यायला परवडतील, एक इलेक्ट्रॉन द्यायला परवडेल त्याला, म्हणजेच त्या ठिकाणी त्याची संयोजा कितीची होईल, 1 ची. परत नंतर बघा, आता संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, संयोजक कवच म्हणजे सर्वात बाहेरच्या कवचामध्ये किती आहेत, 1 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे किती 1. आणि परत नंतर या ठिकाणी 8 - 7 म्हणजे 8 - 1 म्हणजे किती झाली त्या ठिकाणी 7. आता मला सांगा 7 इलेक्ट्रॉन त्याला घ्यायला परवडणार आहेत का, तेवढे नाही. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियमचा जर विचार जर केला, आता मॅग्नेशियमचा अणुअंक किती आहे, 12. मग याचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण पहिल्यांदा लिहून घेऊ, 2,8,2. आता याच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. आता अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन देण्याची गरज आहे, ओके 6. आता मला सांगा 6 इलेक्ट्रॉन द्यायला परवडतील का, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन घ्यायला परवडतील का, 2 इलेक्ट्रॉन द्यायला परवडेल, 2 इलेक्ट्रॉन द्यायला परवडेल, म्हणजे याची संयोजक किती होणार आहे, 2. परत नंतर बघा, आता या ठिकाणी परत नंतर आता संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या किती या ठिकाणी, 2 म्हणजे सर्वात बाहेरच्या कवचामध्ये. आणि परत नंतर या ठिकाणी काय होईल, 8 - 2 म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे बघा की 6. परत नंतर नेक्स्ट एक कार्बन. आता कार्बनचा जर विचार जर केला तर बघा की बघा 2, आता कार्बनचा अणुअंक किती आहे, 6चा, 2, किती येईल, 4. आता बघा या ठिकाणी जर विचार जर केला, आता याची संयोजा, कार्बनची संयोजा किती असणार आहे, 4 असेल, कारण की नॉर्मली या ठिकाणी बाहेरचा इलेक्ट्रॉन मध्ये असेल. आणि परत नंतर या ठिकाणी बघा की मूलद्रव्यातील संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे, म्हणजेच काय की बाह्यतम कवचातील जे काही इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणतो आपण, संयोजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. म्हणजे किती आली इथं 4, म्हणजेच काय की 8 - 4 म्हणजे काय होतील या ठिकाणी, म्हणजेच काय की 4. ओके. परत नंतर आता अल्युमिनियमचं जर बघितलं तर किती आहे, अणुअंक 13, म्हणजे या ठिकाणी काय होईल, 2,8,3 म्हणजे याची जी काही संयोजा आहे ती किती येणार आहे, 3 येईल. परत नंतर या ठिकाणी बघा संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या किती इथं, 3. परत नंतर इथं 8 वजा काय होईल, 3 म्हणजे किती, 5 इलेक्ट्रॉन काय करायला, कमी पडायला त्याला, म्हणजे काय की संयोजा कक्षा पूर्ण करण्यासाठी. ओके, या फॉर्म मध्ये हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला नेक्स्ट बघा आता की बघा, आता तक्ता क्रमांक 5.9 मध्ये चौथ्या स्तंभात तुम्ही संयुगाच्या रेणुसूत्रावरून शोधलेली मूलद्रव्याची संयोजा लिहिली आहे. म्हणजेच काय की आता 5.9 इथं वरती आहे आणि चौथा तक्ता आता या ठिकाणी, चौथा तक्ता इथं आहे, चौथा, एक मिनिट, सॉरी, म्हणजेच काय की नॉर्मली हा पहिला, दुसरा, हा तिसरा, म्हणजे काय, हा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. चौथ्या ह्याच्यामध्ये काय लिहिली आपण, मूलद्रव्याची संयोजा इथं काय केल्या, सगळीकडे लिहून टाकलेले आहेत. मग बघा आता या ठिकाणी बघा, x चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा कमी असेल तेव्हा x चे मूल्य मूलद्रव्याच्या संयोजेशी जुळते का. म्हणजेच काय की नॉर्मली आता 4 किंवा 4 पेक्षा कमी. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर इथं जर बघितलं तर नॉर्मली आता x म्हणजेच काय की संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 1 7 8 7 1 2 4 3. आता मला सांगा यांची म्हणजेच काय या संख्या संयोजेशी मिळतात का बरं, म्हणजेच काय काही प्रमाणामध्ये काय होतात, मिळतात बघा. आता इथं जर विचार जर केला, इथं 3 आहे, इथं 3 आहे, परत नंतर इथं 4 आहे, इथं 4 आहे, परत इथं 2 आहे, इथं 2 आहे, परत नंतर इथं 1 आहे, परत इथं 1 आहे. पण इथं बघा इथं किती आहे, 1च आहे, आणि इथं किती आहे 7. परत इथं किती आहे 0, इथं किती आहे 8, इथं किती आहे 1, इथं किती आहे 7, इथं 1, इथं 1. पण काही बाबतीमध्ये काय झाले ते वेगवेगळे दिसायलेत बघा. आता काही बाबतीमध्ये म्हणजेच त्यांच्यामध्ये साम्य आहे का, नाही, म्हणजे काही काही जुळतात पण काही जुळतात का, नाही जुळत. म्हणजेच जेव्हा बघा या ठिकाणी जेव्हा x चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा अधिक असेल, ओके, ज्या वेळेस x चं मूल्य 4 किंवा 4 पेक्षा कसं असतंय, अधिक असते. आता x चं मूल्य म्हणजे कोणाचं, जे काही म्हणजेच काय की मूलद्रव्यातील संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या. संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या कशाला म्हणतो आपण, मूलद्रव्याच्या बाह्यतम कवच जे काय असते त्या कवचाला काय म्हणतो आपण, संयोजा कवच असं म्हणतो. आणि त्या संयोजा कवचामधील जे काही इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणतो आपण, संयोजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ओके, मग हे संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजेच काय x आहेत. मग संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या बघा, मग या ठिकाणी जेव्हा x चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा अधिक असेल तेव्हा बघा 8 वजा x चे मूल्य मूलद्रव्याच्या संयुगेशी बघा संयुजेशी जुळते का. आता प्रत्येक वेळेस जुळणार आहे का, नाही जुळत. काय काय वेळेस काय होणार आहे, जुळणार आहे, काय काय वेळेस जुळणार नाही. बघा या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी आहेत, म्हणजे काय की नॉर्मली अष्टक पूर्ण होण्यासाठी कधी 2 कधी 3 कधी 4 इलेक्ट्रॉन कसे असतात त्या ठिकाणी कमी असतात. बघा यावरून तुमच्या लक्षात येईल की मूलद्रव्य बघा की मूलद्रव्याची संयोजा व मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन यांच्यात साधारणपणे पुढील संबंध असतो. आता हा काय संबंध आहे काय नाही,
ओके, बघण्याच्या अगोदर थोडंसं हे नेहमी लक्षात ठेवायचं, थोडंसं काय करूया त्या ठिकाणी बघून घेऊयात. मग बघा आता यामध्ये बघा, ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते. बघा आता बरोबर हा. ओके, बघा ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा त्यापेक्षा कशी असते, कमी असते. बघा त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील बघा संयुजा इलेक्ट्रॉन संख्ये एवढीच असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता जे काही संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय की मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामधील इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्या मूलद्रव्याची संयुजा काय असते, एकच असते. ओके, हे बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचे. म्हणजेच बघा ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा 4 पेक्षा कशी असते, कमी असते, त्या मूलद्रव्याची संयुजा बघा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्ये एवढीच असते. म्हणजे जे काही संयुजा इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या एवढीच त्याची काय असते, संयुजा असते. ओके, हे बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर आता या उलट काय, बघा ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात. ओके, बघा ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक मूलद्रव्य असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी, ओके बघा 4 किंवा बघा 4हून अधिक इलेक्ट्रॉन असतात, ओके, तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणिवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची काय असते, संयुजा असते. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर बघा म्हणजेच आता बघा इथं किती आले, 7 आले. 4 किंवा 4 पेक्षा कसं आहे, मोठं आहे. आता 4 किंवा 4 पेक्षा मोठं आहे, मग अष्टक पूर्ण होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन म्हणजे काय की नॉर्मली संयोजक किती आली, 1 आली. परत नंतर बघा इथं किती, 1 आहे, 1च आले. म्हणजेच याची संयोजा किती, 1 आहे. इथं 0 आले म्हणजे काय की नॉर्मली काय संयोजा असणारच नाही. इथे किती, 1 आहे, संयोजा किती असणार, 1 असेल. इथं 7 आहे. बघा इलेक्ट्रॉन पूर्ण म्हणजेच काय की नॉर्मली पूर्ण होण्यासाठी म्हणजेच काय की अष्टक पूर्ण होण्यासाठी एकाची गरज आहे. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजेच काय की जे काय संयोजा असणार आहे किती असेल, 1 असेल. इथं किती आहे, 6 आहे. बघा म्हणजेच काय की नॉर्मली आता 4 किंवा 4 पेक्षा मोठं आहे म्हणजे अष्टक पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजेच 2 ही त्याची काय झाली, संयोजा झाली. परत नंतर आता इथं 4 किंवा 4 पेक्षा मोठं किंवा लहान आहे म्हणजेच काय की नॉर्मली याची संयोजा किती झाली, 4 झाली. इथं किती, 5. म्हणजेच काय की नॉर्मली आता अष्टक पूर्ण होण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे याची संयोजा किती झाली, 3 झाली. बघा या ठिकाणी संयोजा आली का, 3. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. म्हणजेच काय की नॉर्मली जर याच्या बरोबर लक्षात ठेवायचं, जर म्हणजेच काय की नॉर्मली संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा कमी असेल तर तीच काय असते, त्याची संयुजा असते. ओके, आणि परत नंतर जर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा मोठी असेल तर अष्टक पूर्ण होण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन लागतात, ओके, तेवढे इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची काय असते, त्या ठिकाणी संयुजा असते. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. चला मग बघा आता नेक्स्ट बघा आता मूलद्रव्य, परत नंतर त्याचा अणुअंक कशाने दाखवतो आपण, झडनं दाखवतो. आणि बाह्यतम बघा कक्षेतील इलेक्ट्रॉन. आता मला सांगा या ठिकाणी हायड्रोजनचा विचार केला, त्याचा अणुअंक किती, 1 आहे. मग बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1. परत नंतर इथे दिले कार्बन. आता मला सांगा कार्बनचा अणुअंक किती या ठिकाणी, 6 आहे. मग आता याचं बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, 2,4. म्हणजे बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत, 4. ओके, परत नंतर आता लिथियम किती, लिथियमचा अणुअंक किती आहे, 3 आहे. मग आता याचं जर इलेक्ट्रॉन स्वरूपात जर आपण काढलं तर 2, काय होणार आहे, 1. म्हणजेच काय की बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत, 1. परत नंतर आता इथं ऑक्सिजन किती आहे, 8. म्हणजेच काय होणार आहे, 2, परत नंतर काय होईल, 6. ओके, मग बाह्यतम कवचात किती होतील इलेक्ट्रॉन, 6. परत नंतर निऑन. ओके, मग आता या ठिकाणी किती होतील, इथं त्याचं अणुअंक किती आहे, 7चा आहे. म्हणजेच काय की 2, काय होतील या ठिकाणी, 5. म्हणजे बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत, 5. मग बघा पुढे काही मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन दिले, बघा इलेक्ट्रॉन संख्या दिली आहे त्यावरून त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपान संयुजा इलेक्ट्रॉन बघा संख्या व संयुजा काय करायचे आपल्याला लिहायची आहे. आता बरोबर चला लक्ष द्या. आता संयुजा इलेक्ट्रॉन कसं काढायचं, संयुजा कशी काढायची थोडंसं काय करूया त्या ठिकाणी बघूया. मग बघा सोडियमचे इलेक्ट्रॉन, आता सोडियमचा अणुअंक किती आहे म्हणजे इलेक्ट्रॉन संख्या किती आहे, 11. मग याचा हे काय होईल बघा 2, 8,1 हे काय झालं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन झालं. मग मला सांगा आता या ठिकाणी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे सर्वात बाहेरच्या इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 1. आणि त्याची संयुजा किती असेल मग 1च असेल कारण ही 4 किंवा 4 पेक्षा कसं आहे लहान आहे. परत नंतर नेक्स्ट आता इथं कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन काय 2, 4. संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत 4. आता 4 किंवा 4 पेक्षा जास्त किंवा कमी असेल तर त्या मूलद्रव्याची संयुजा किती असते 4च असते. किती असते 4. परत मॅग्नेशियमची किती आहे अणुअंक 12 म्हणजे इलेक्ट्रॉन 12 आहेत 2,
8,2. आता संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 2. आता मला सांगा आता हे 2 4 किंवा 4 पेक्षा कसं आहे लहान आहे, म्हणजे आता 4 किंवा 4 पेक्षा लहान असेल तर तीच संख्या त्याची काय असते संयुजा असते, म्हणजे 2च काय झाली त्याची संयुजा झाली. परत नंतर नेक्स्ट बघा ताई क्लोरीन अणुअंक किती आहे 17 2,8,7. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 7. आता मला सांगा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा कशी आहे मोठी. आता 4 किंवा 4 पेक्षा मोठी आहे तर मला सांगा या ठिकाणी याला अष्टक पूर्ण करण्यासाठी कितीची गरज आहे एकाची गरज आहे, म्हणजे त्या ठिकाणी याचं संयुजा म्हणजेच काय की संयुजा किती होणार आहे 1 होईल. ओके या फॉर्ममध्ये असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाते, ते बरोबर तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके चला नेक्स्ट आता समस्थानिके किंवा त्याला काय म्हणतो आपण आयसोटोप्स असं म्हणतो. ओके बघा मग आता समस्थानिके किंवा आयसोटोप्स बघा मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. कारण की नॉर्मली एखाद्या मूलद्रव्यांचा अणुअंक किती आहे ओके त्याच्यावरून त्या मूलद्रव्याचे मूलभूत गुणधर्म आपल्याला समजतात आणि परत नंतर त्याची रासायनिक ओळख म्हणजे तो कोणासोबत रासायनिक अभिक्रिया करू शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी काय होते समजते. मग बघा निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान म्हणजेच काय की नॉर्मली काही मूलद्रव्यांमध्ये कसं आहे अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न ओके असे अणु असतात. म्हणजेच काय की नॉर्मली आता म्हणजेच काय की नॉर्मली काही अणु असतात ओके त्यांचा अणुअंक कसा असतो सारखा असतो पण त्यांचा अणुवस्तुमानांक म्हणजे त्यांचं वजन किंवा नॉर्मली ते आपण मास आपण त्याला म्हणतो तर ते कसं असणार आहे वेगवेगळं असणार आहे. मग बघा आता या ठिकाणी एकाच मूलद्रव्याच्या बघा आता एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना काय म्हणतो आपण समस्थानिके म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण समस्थानिके म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली एकाच मूलद्रव्याचा अणू आहे ओके एकाच मूलद्रव्याचा काय अणू आहे पण त्यांचे अणुवस्तुमानांक कसे आहेत वेगवेगळे आहेत त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण समस्थानिके असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण आयसोटोप्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण समस्थानिके किंवा आयसोटोप्स असं म्हणतो. ओके त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना काय म्हणतो आपण समस्थानिके असं म्हणतो. मग बघा आता या ठिकाणी उदाहरणार्थ कार्बन आता कार्बनचा जर विचार जर केला तर या ठिकाणी बघा कार्बनची 3 समस्थानिके आहेत. आता कार्बनची 3 समस्थानिके कोणती कोणती कार्बन 12 कार्बन 13 किंवा C14 म्हणजे काय C12 C13 आणि C14 समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक किती या ठिकाणी बघा 12C 13C आणि किती आहे 14C आहे. या पद्धतीनेही दर्शवतात म्हणजेच या ठिकाणी समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते. समस्थानिकांची काय असते प्रोटॉनची संख्या काय असते समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या कशी असते भिन्न भिन्न आपल्याला काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके मग बघा आता या ठिकाणी इथं समस्थानिके दिले कशा दिलेत कार्बनचे दिलेत ते थोडंसं आपण काय करूयात या ठिकाणी बघूयात. त्यांचा अणुवस्तुमानांक किती येतं आता इथं जर वरती जर बघितलं वरती काय लिहित असतो पण अणुवस्तुमानांक लिहित असतो म्हणजे किती 12. परत नंतर कार्बनची प्रोटॉनची संख्या किती आहे 6. जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच काय असते इलेक्ट्रॉनची संख्या सांगितले तुम्हाला मागच आपण बघितलं जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच कशाची असते इलेक्ट्रॉनची संख्या असते. मग बघा आता या ठिकाणी मग त्याच्यामधले आपल्याला न्यूट्रॉन काढायचे मग आपण एक सूत्र पण लिहून दिलं होतं ज्यावेळेस मला न्यूट्रॉन काढायचे त्यावेळेस मी काय करणार ए वजा काय करणार झड. ओके मग बघा एन बरोबर आता माझं अणुवस्तुमानांक किती याचं 12 वजा झड किती आहे 6 म्हणजे किती आले या ठिकाणी 6 म्हणजे त्या ठिकाणी न्यूट्रॉनची संख्या किती आली 6 आली. परत नंतर आता C13 चा जर विचार जर केला C13 मध्ये अणुवस्तुमानांक किती आहे 13. परत नंतर आता प्रोटॉनची संख्या बदलणार आहे का नाही कारण की अणूमध्ये अणुअंक बदलत नाही म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या बदलत नाही म्हणजे त्या ठिकाणी प्रोटॉन बदलणार नाही म्हणजे किती आहे 6 म्हणजेच या ठिकाणी काय होईल 13 वजा 6 म्हणजे किती होईल या ठिकाणी 7 म्हणजे या ठिकाणी प्रोटॉनची न्यूट्रॉनची संख्या किती आली 7 आली. परत नंतर आता कार्बन 14 म्हणजेच काय की 14 अणुवस्तुमानांक किती 14 प्रोटॉनची संख्या 6 प्रोटॉन संख्या बदलणारच नाही कधीच. ओके मग बघा 14 वजा 6 किती येणार आहे 8 म्हणजे बघा या ठिकाणी प्रत्येक वेळेस न्यूट्रॉनची संख्या कशी आली वेगवेगळी आपल्याला काय होते पाहायला भेटते. म्हणजेच असा एखादा मूलद्रव्य
की त्याचा अणुअंक म्हणजे त्याची प्रोटॉनची संख्या कशी आहे, सारखी आहे, पण त्यांचे अणुवस्तुमानांक वेगवेगळे आहेत. अशा मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, समस्थानिके असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, समस्थानिके असं म्हणतो. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, या फॉर्ममध्ये. चला नेक्स्ट बघा. मग आता माहिती मिळवा. हायड्रोजनची एकूण 3 समस्थानिके आहेत. जसं कार्बनची 3 बघितली आपण. कोणती कोणती आहेत कार्बनची 3 या ठिकाणी जर बघितली तर C12, C13 आणि C14. म्हणजे काय की C12, C13, C14. म्हणजेच काय की नॉर्मली 3 समस्थानिके. तसेच हायड्रोजनचे पण काय त्या ठिकाणी 3 समस्थानिके आपल्याला पाहायला भेटतात. त्यांना हायड्रोजन, परत नंतर ड्यूटेरियम व ट्रिटियम म्हणते. त्याला असे काय नावं दिलेले, त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. हायड्रोजनची एकूण 3 समस्थानिके आहेत. कोणती कोणती, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. ओके, अशी स्वातंत्र्य नावे आहेत. आणि यांचे अणुवस्तुमानांक शोधा. आता यांचे अणुवस्तुमानांक कसे असणार आहेत, प्रत्येक वेळेस वेगवेगळे असतील. आणि जड पाणी म्हणजे काय, आणि ही इंटरनेटवरून माहिती मिळवा. नंतर तुम्ही काय करा ते बघा, आणि हे तक्ता पण नंतर काय करा तुम्ही भरून घ्या. ओके, ते बघू. ओके, चला नेक्स्ट बघा. मग आता जे काही समस्थानिक आहेत, ओके, यांचा उपयोग कुठं कुठं होत असेल. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही समस्थानिक आहेत यांचा उपयोग कुठं ना कुठं तरी होणारच असणार आहे. ओके, मग बघा आता या ठिकाणी काही समस्थानिकांची बघा, काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात. म्हणजेच काय की त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो. जसं की औद्योगिक क्षेत्र, म्हणजेच काय की नॉर्मली मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, कृषी क्षेत्र शेतीमध्ये केला जातो, वैद्यक क्षेत्र दवाखान्यांमध्ये याच्यामध्ये केला जातो, संशोधन क्षेत्र जिथं नवीन नवीन शोध लावतात तिथं या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. मग बघा, तसंच एक आहे युरेनियम 235. ओके, हे काय समस्थानिक आहे, त्याचा उपयोग कुठे केला जातो बघा. युरेनियम 235 चा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीज निर्मितीसाठी होतो. ओके, जे काय अणुभट्टी असते त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारासाठी काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो. जसं की कोबाल्ट 60, याचा काय केला जातो, कॅन्सर म्हणजेच काय की बरा करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. परत नंतर गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील ओके उपचारामध्ये आयोडीन 131 चा काय केला जातो, त्या ठिकाणी वापर केला जातो. परत नंतर किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग ओके जमिनीखालून गेलेल्या बघा नळांमधील चिरा शोधण्यासाठी होतो. म्हणजेच काय की नॉर्मली आता जमिनीखालून ज्या काय नळा जा गेलेल्या असतात, ओके, म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्यावरती एखादी चीर पडली का, काय झालंय का, हे शोधण्यासाठी केला जातो. प्रत्येक वेळेस आपण खणत बसणार आहेत का, नाही. म्हणजे कोणत्या या ठिकाणी सोडियम 24 म्हणजेच काय की त्याच्यामध्ये वापरला जातो. परत नंतर अन्न पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूपासून परीक्षण करण्यासाठी ओके बघा परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा काय केला जातो, वापर केला जातो. आणि C14 किंवा त्याला आपण C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी होतो. जीवाश्म म्हणजे काय की जमिनीमध्ये जे काय आपल्याला पुरावे सापडतात, ओके, ते किती दिवसापूर्वीचे आहेत हे शोधण्यासाठी काय होतो, त्याचा उपयोग होतो. ओके, चला नेक्स्ट आहे अणुभट्टी. चला नेक्स्ट आहे बघा अणुभट्टी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर रिॲक्टर असं म्हणतो. आता हे अणुभट्टी काय आहे, काय नाही, किंवा नॉर्मली याचा उपयोग कसा केला जातो, किंवा इथे वीज निर्मिती कशी केली जाते, कशी नाही, हे दिलेली आहे. बघा या ठिकाणी अणुभट्टी भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई या ठिकाणी आहे. ओके, कधी जर गेला तर एकदा काय करून घ्या, त्याला बघून घ्या. ओके, मग बघा आता अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, अणुभट्टी होय. त्याला काय म्हणतो आपण, अणुभट्टी असं म्हणतो. म्हणजेच अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती ज्या ठिकाणी केली जाते त्याला काय म्हणतो आपण, अणुभट्टी असं म्हणतो. आणि अणुभट्टीमध्ये बघा इंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडून आणतात व अणुमधील केंद्रकीय ऊर्जा काय करतात, मुक्त करतात. म्हणजे काय, आता अणु किती असणार आहे, एकदम छोटा असणार आहे, आणि त्याला काय केलं जाते, स्प्लिट केलं जाते, त्याला फोडून काय केलं जाते, त्याच्यामधून ऊर्जा काय केली जाते, बाहेर काढली जाते. मग बघा संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 बघा ह्या अणु इंधनाचे उदाहरण घेऊ. म्हणजेच काय की मंद गतीच्या बघा न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 235 या समस्थानिकांच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 परत नंतर बेरियम 141 ह्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे केंद्रके बघ व परत नंतर 2 ते 3 न्यूट्रॉन काय होतात त्या ठिकाणी मिळते, आपल्याला काय होतात, मिळतात. म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी जर बघा की आता एकाचा जर काय केला आपण मारा केला, ओके, म्हणजेच काय की कशाचा, या ठिकाणी बघा थोडीशी रिॲक्शन आपण बघूयात.
बघा आता या ठिकाणी युरेनियम 235 या अणुइंधनाचे उदाहरण घेऊ. मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता. ओके बघा केला असता म्हणजे काय की हे जे युरेनियम 235 आहे. ओके इथं जी काय आपल्याला आकृती दिसते युरेनियम 235 वर एक मंद गतीच्या न्यूट्रॉनचा काय केला मारा केला. ओके न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होते युरेनियम 236 काय होते तयार होते. म्हणजेच या समस्थानिकाच्या केंद्राचे विखंडन होऊन बघा क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 ह्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. बघा या ठिकाणी मारा केला त्याच्यापासून काय तयार झालं युरेनियम म्हणजेच काय की युरेनियम 236 तयार झालं आणि परत नंतर त्याच्यापासून काय क्रिप्टॉन आणि परत नंतर दुसरं काय बेरिलियम काय झालं त्याच्यापासून वेगळं झालं आणि परत नंतर 2 ते 3 काय झाले त्याला न्यूट्रॉन भेटले. परत या न्यूट्रॉनचा वापर केला जातो कशावरती युरेनियम 235 वरती त्याचा मारा केला जातो. परत नंतर ही साखळी काय चालत राहते आणि परत नंतर त्याच्यामधून काय केली जाते विद्युत ऊर्जा काय केली जाते बाहेर काढली जाते. मग बघा आता ह्या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर ते आणखी युरेनियम 235 केंद्रकाचे विखंडन घडवतात आणि अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची श्रृंखला अभिक्रिया बघा श्रृंखला अभिक्रिया होते आणि यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा बघा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते आणि संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात. कारण की नॉर्मली बघा आता एका न्यूट्रॉननं मारा केला त्यावेळेस किती न्यूट्रॉन तयार झाले 3 न्यूट्रॉन तयार झाले. आता मला सांगा 3 न परत मारा केल्यानंतर किती न्यूट्रॉन तयार होणार आहेत म्हणजे काहीतरी परत 27 म्हणजे काय की असे खूप सारे न्यूट्रॉन परत नंतर ते न्यूट्रॉन दुसऱ्याच्यावरती मारा करतील परत ते त्याच्यावरती करतील. ही जी म्हणजेच काय की चेन आहे ही जी चेन रिॲक्शन आहे ती काय करावी लागते कंट्रोल करावी लागते आणि ती कंट्रोलमध्ये काय केली जाते ठेवली जाते आणि समजा ही कंट्रोलमध्ये ठेवली नाही तर त्या ठिकाणी मोठा विस्फोट होण्याची काय असते शक्यता असते. मग बघा आता या ठिकाणी अणुभट्टीमध्ये श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो. म्हणजेच काय की नॉर्मल हे जे न्यूट्रॉन जे काय तयार झालेत ओके यांची गती कमी करायची आणि त्यांना मदन करायचं आणि परत नंतर त्या ठिकाणी त्यांचा वेग कमी करून त्यांची संख्याही कमी करायची. तर 2 प्रकार वापरले जातात. पहिला आहे संचलक त्याला आपण मंदक असं म्हणतो किंवा त्यालाच काय म्हणतो आपण मॉडरेटर असं म्हणतो. मग न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट व किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून काय केला जातो वापर केला जातो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की जो काही न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा कशाचा वापर केला जातो मंदक म्हणून याचा वापर केला जातो. आणि नेक्स्ट आहे नियंत्रक त्यालाच काय म्हणतो आपण कंट्रोलर असं म्हणतो. मग न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन परत नंतर कॅडमियम परत नंतर बेरिलियम परत नंतर इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून काय केल्या जातात त्या ठिकाणी वापरल्या जातात. ओके याला पण बरोबर काय करा अंडरलाईन करून ठेवा. मग बघा विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता बघा पाण्याचा शीतक म्हणजे काय की कूलंट म्हणून वापर करून बाजूला काढली जाते आणि त्या उष्णतेचे पाणी वाफ करून वाफेच्या साह्याने टर्बाईन चालवले जातात व वीज निर्मिती काय होते त्या ठिकाणी तयार होते. ओके म्हणजेच काय की नॉर्मली आता जी काय त्याच्यामधून उष्णता बाहेर पडणार आहे म्हणजेच काय की अणु ज्यावेळेस विस्फोट होईल त्याच्यातून उष्णता बाहेर पडते. उष्णता बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी ती उष्णता पाण्यामध्ये सोडली जाते. आता उष्णता पाण्यामध्ये सोडल्यानंतर त्या पाण्याचं काय होणार आहे वाफ होणार आहे आणि वाफ ती टर्बाईन वरती म्हणजे टर्बाईन एक फिरणारे यंत्र आहे त्याच्यावरती सोडली जाते आणि त्याच्यापासून काय होत असते वीज निर्मिती होते. आता हे तुम्हाला सगळं 10वीला परत नंतर तुम्हाला काय होते पाहायला भेटते. परत नंतर नेक्स्ट बघा आता भारतात 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रांमध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. किती आहेत एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत आणि अप्सरा ही मुंबईच्या बाबा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. किती आहे भारतातील पहिली अणुभट्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते कोणती अप्सरा. मग बघा भारतात थोरियम 232 या मूलद्रव्यांचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी बघा थोरियम 232 पासून युरेनियम 233 या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना काय केलेली विकसित केलेली आहे. ओके या फॉर्म मध्ये आता याच्याविषयी ज्ञान तुम्हाला 9वीला 10वीला किंवा 11वी 12वीला आणखीन तुम्हाला जास्त त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके तुर्तास या ठिकाणी आपला धडा संपलेला आहे. ओके आता नेक्स्ट आपण उद्या चॅप्टर काय करूयात सुरुवात करूयात किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये सुरुवात करूयात. त्याचं नाव आहे द्रव्यांचे संघटन काय आहे काय नाही. ओके चला थँक्यू सो मच.